सो पाहता पाहता ह्या 21 डेजच्या प्रोग्राम मध्ये तुमचे 12 सेशन पूर्ण झालेले आहेत सर्वांचे. आणि आज आपण सेशन नंबर 13 पर्यंत आलो आहोत. काल आपल्याला मॅडमनी काही टास्क दिले होते, ते राहिलेत. मला वाटतं भरपूर लोक टास्क करत नाहीत सध्या, तर टास्क कम्प्लीट करत चला. सो सेशनचं नाव तसं आहे, हॅपी इनसाइड आउट, ऑप्टिमायझिंग हॅपीनेस फॉर हॅपी हॉर्मोन्स. आजचं जे सेशन राहणार आहे ना, ते इतकं पॉवरफुल सेशन आहे, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. ते तुमच्या सगळ्यांच्या हातात. जसं आता माझ्यासमोर 2 रिमोट आहेत वेगवेगळ्या कामाचे, तसं तुमच्या स्वतःचे रिमोट, तुमच्या मूडचे रिमोट जे आज आपण लोकांच्या हातात देऊन बसलोय, हा हा कंट्रोल जो तुम्ही लोकांकडे देऊन बसलाय ना, सेशनच्या एंड पर्यंत तुमच्या प्रत्येकाकडे तुमच्या हॅपीनेसचा कंट्रोल आला असेल. छान आहे ना? ऐकून ऐकायलाच किती भारी वाटतंय नाही? अरे आपला कंट्रोल आपल्या हातात. आता झालंय काय, आपण आपला कंट्रोल दुसऱ्याकडे देऊन बसलोय. मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा पुढचा आहे, आपल्याला माहितच नाही की आपण दुसऱ्याला कंट्रोल दिलेला आहे. आपल्याला असं वाटतं की तो कंट्रोल आपल्याकडेच आहे. सो खरंच दिलाय का? मे बी काही सगळ्यांनी दिला नसेल, किंवा सगळ्यांनी 100% दिला नसेल, कोणी 20% दिला असेल, किंवा सगळ्या विषयासाठी दिला नसेल. पण आज तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे या सेशन मध्ये. ठीक आहे. सो मी सांगेल की विथ फॅमिली अटेंड करा आणि नोट्स काढा, स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला कायम कामात येईल. तुम्ही लाईफ मध्ये कोणत्याही स्टेज मध्ये असाल त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी कामाला येईल असं हे सेशन आहे. सो लेट्स बिगिन. विल टॉक अबाउट मेंटल हेल्थ. फक्त ह्या वेबिनारला आम्ही जाणून बुजून, कोर्स मध्ये तर सगळे आहेत त्यांना तर मिळतोच हे सेशन ऐकायला, बट जे कोर्स मध्ये नाहीत त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो. तो सर्वांना सांगणे, तुम्हाला वाटत असेल हा प्रोग्राम तुम्हाला फ्रीमध्ये बोलायला ऐकायला भेटलेला आहे, तर असं समजू नका. ह्यातलं नॉलेज खूप प्रीमियम आहे. पण सुरू केलंय तर एंड पर्यंत राहा. चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहायचंय. नोट्स काढा, स्क्रीनशॉट काढा. 3 महत्वाचे टेकअवेज मी तुम्हाला एंडला सांगायला सांगणार आहे, आणि एक अशी गोष्ट जी आजच्या सेशन मध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात. ठीक आहे? सगळेजण रेडी आहात तर रेडी टाईप करा बरं. 3 आणि 1 लक्षात ठेवा. 3 तुम्ही काय शिकलात, 3 अशा गोष्टी, आणि ह्या मला तुमच्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये आहात तिकडे टाका, किंवा त्या ग्रुपच्या ऍडमिनला पाठवा पर्सनलवर. एक अशी गोष्ट जी तुम्ही इम्प्लिमेंट करणार, हीच माझी या कार्यक्रमाची फी आहे. किती लोक रेडी आहेत ही फी भरायला? फी काय आहे? सोपी फी आहे. 3 अशा गोष्टी तुम्ही ह्या कार्यक्रमातून घेतल्यात, आणि एक अशी गोष्ट जी तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात. चलो, व्हेरी गुड. जगताप साहेब ऍज ऑलवेज रेडी. जगताप साहेब म्हणजे एकदम एनर्जेटिक असतात. येस, व्हेरी येस गुड. सर, आज झालं फ्री. झाले का फ्री? बरोबर. येस, आज सोडलं आहे. अरे वा, क्या बात आहे. तुमची आई पण फायटर आहे. आई एवढी थँक्यू फायटर, सर. तुमच्यामध्ये एनर्जी एवढी आहे म्हणायचं. येस. भाविका मॅडम गुड, क्या बात है. भाविका मॅडम इज रेडी. भावुकता लिहिता का तुम्ही? मी भाविका म्हणतोय. अच्छा मॅडम रेडी. मॅडम नाही, रेडी. चुकून टायपो झालाय. अच्छा टायपो झालाय का तो? मला वाटलं की आम्ही चुकीचं बोलतोय का काय, असं वाटायला लागलं. नाही नाही. बरं. प्रियंका मॅडम रेडी. जंगम मॅडम रेडी. आरती मॅडम रेडी. वाव, फॅन्टॅस्टिक. आता बाकीचे काय रेडी टाईप करत नाही त्यांच्यासाठी काय करायचं बरं? चल ठीक. हरकत. स्टॅटिस्टिक्स काय सांगतात ते मी तुमच्या समोर मांडतो सेशन सुरू करण्यासाठी. आपण मेंटल हेल्थवर बोलत आहोत. मेंटल हेल्थचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये अँझायटी डिसऑर्डर आपण जे म्हणतो, अँझायटी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटणे, ही जी समस्या आहे ही 298 मिलियन पीपल आज अफेक्टेड आहेत वर्ल्ड वाईड, जी आता 374 मिलियन पर्यंत गेलेली, म्हणजे 25% वाढ झालेली आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर ही समस्या इतकी घातक आहे, आणि हे जागतिक रिपोर्ट आहे. भारतातलं जर तुम्ही बघाल तर 70 मिलियन, म्हणजे 7 करोड लोकांपासून ही संख्या वाढत गेली, म्हणजे इतकं वाढलेली आहे की ह्यातून 2.6 लाख सुसाईड होतात दरवर्षी. सो
जर डेटा वाईज टू बी प्रिसाइज म्हणायचं म्हटलं तर आता हे काय हा डेटा पूर्ण आहे, जेव्हा काही सर्वे केले समजले, बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम आहे हा. पण त्यांना माहितच नाही की हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला आज जाणवेल. आता एक व्यक्ती जेव्हा सुसाईड करतो, हं, त्यावेळेस आपल्याला वाटतं की असं तर होत नाही, काल रात्री त्याने ठरवलं सुसाईड करायचं ना आज सुसाईड करतो. 6-6 महिने आधी तो प्लॅनिंग करत असतो कसं जीव देण्याचे. आज लोक का फ्रस्ट्रेट होतात म्हणजे याच्यामध्ये खूप उदाहरणं आहेत. कारण पण आपण पाहणार आहोत आणि सोल्युशन पण आपण पाहणार आहोत. पण मुळात ह्याचा संबंध आहाराशी पण आहे का? जसं आता न्यूट्रिशन आहे, माझा मेन कोर तर फोर्टे तो आहे, तो आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर ह्याचा संबंध अशा कोणत्या गोष्टीचे जे आपण बदलू शकतो त्या रिलेटेड आजचं डिस्कशन राहणार आहे. सो डीप मध्ये सुरुवात करण्याआधी पहिलं मला तुम्हा सर्वांकडून कारण जाणून घ्यायची आहेत. तुम्हाला काय वाटतं एखादा व्यक्ती मेंटल हेल्थ इश्यूज मध्ये कधी अडकतो? तर मेंटल हेल्थ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे फिजिकली माणूस खूप चांगला दिसतोय, म्हणजे काही काही लोकांना तरी 6 पॅक ऍब्स पण आहेत, बॉडी पण चांगली आहे, कुठल्या ब्लड रिपोर्ट मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. हा, तुम्ही ऍग्री करता ना की असे पण असू शकतात लोक की फिजिकली फिट दिसतात, ब्लड रिपोर्ट नॉर्मल आहेत, तरी पण मानसिक मानसिक रुग्ण असू शकतात? येस ऑर नो? काय वाटतं तुम्हाला? ऑब्व्हियसली फिजिकली फिट असणाऱ्या लोकांमध्ये ही संख्या कमी आहे मानसिक रुग्ण असण्याची. हा, बट ब्लड रिपोर्ट नॉर्मल आहे तरी मानसिक रुग्ण असू शकतो का? येस, डेफिनेटली असू शकतो. म्हणजे आपण ऍक्टर्स घेऊ, ते तर एवढं त्यांना ऍक्टिंग साठी एवढी चांगली बॉडी मेंटेन करावी लागते, तर ते मेंटली कुठे डिप्रेस आहेत किंवा त्यांना कुठल्या अशा गोष्टी सतावतात हे कधी जाणवून येत नाही. बट प्रत्येकाचं असतं. सो आता तुम्ही कारण सांगा बरं. येस, तुम्ही सगळे ऍग्री करता. थँक्यू चॅटबॉक्स मध्ये एवढं चांगलं ऍक्टिव्ह राहण्याबद्दल. आता तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं, काय कारण असतील एखाद्या व्यक्तीची की त्याला मानसिक विकार आहेत? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला जे वाटतात ती कारण टाईप करा. कधीच तुम्हाला हा फॅमिली प्रेशर असतं. फॅमिली प्रेशर वेगवेगळ्या गोष्टीचं असतं. आता वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळं प्रेशर असतं. म्हणजे एखाद्याचं वय लग्नाचं आलंय आणि अजून तो लग्न करत नाही, तर त्याचं फॅमिली प्रेशर काय असेल हो? लग्न कधी करतोय? हं? लहान मूल असेल, त्याचं फॅमिली प्रेशर काय असेल? अभ्यासात चांगले मार्क मिळवणं. एखाद्याचं लग्न झालंय, त्याचं फॅमिली प्रेशर काय असेल? तर मुलं कधी जन्माला घालणार. मॅडमने अजून एक शब्द वापरला, पिअर प्रेशर. आता पिअर प्रेशर हा शब्द काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहित नाही. पिअर प्रेशर म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्याला त्या गोष्टी करायच्या नसतात, बट एक तो पर्टिक्युलर ग्रुप आपल्यावर दबाव टाकतो, ज्यांच्यामध्ये आपल्याला रोज उठावं बसावं लागतं. तो एक पिअर प्रेशर क्रिएट करतो. आणि पिअर प्रेशरमुळे तर लोक व्यसन देखील करतात. त्यांची बिलकुल इच्छा नसते व्यसन करायची. पुढचं कारण विचार करतात फार भविष्याचा. हा, म्हणजे भविष्यात होणाऱ्या गोष्टींचा विचार करणे स्ट्रेस क्रिएट करतं. स्ट्रेस, डॉक्टर मधुरम मॅडम लिहितात, स्ट्रेस इज द रिझन. ओके, हा, मनी प्रॉब्लेम, फायनान्शियल प्रॉब्लेम खूप मोठं रिझन आहे. डिप्रेशन, अनहेल्दी लाईफस्टाईल, लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली पूर्ण बिघडलेली, हेक्टिक वर्क प्लेस. हा, हे पण आहे. म्हणजे जिथे काम करताना ते पण जर गडबडलं, म्हणतात ना आयुष्यात 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात, 3 निर्णय, आणि ते चुकले की माणूस स्ट्रेसमध्ये जातो. पहिला निर्णय काय? तुम्ही जे राहता ते ठिकाण, ते जर का चुकलं मग गडबडलं. दुसरं काय? तुम्ही करता ते काम. काही लोकांना काम असेल, ते कामच त्यांचं असं असेल की कामामुळे स्ट्रेस वाढतोय, त्यांनी कामच बदलायला पाहिजे. म्हणून नेहमी म्हणतात तुम्ही अशी कामं करा. तसं कुठल्याही कामात स्ट्रेस असतो, पण तुम्हाला जर तुम्ही आवडीचं काम करत असाल ना, तर तुम्हाला स्ट्रेस नाही वाटत, तुम्ही एन्जॉय करता. यू विल टेक इट एज अ चॅलेंज. लाईक आमच्या कामामध्ये खूप प्रेशर आहे, बट आम्हाला त्याचा स्ट्रेस कधीच येत नाही. काय येत नाही? बिकॉज वी आर फॉलोइंग अवर पॅशन. आम्हाला जे आवडतं ते आम्ही करतोय. बट होतं लोकांच्या बाबतीत. आणि तिसरं एक गोष्ट आहे, ती चुकली की मग अजून स्ट्रेस वाढतो. ते म्हणजे काय? लग्न, तुमचा जोडीदार. तर हे 3 महत्वाचे निर्णय असतात. आता इथे पण गडबड झाली तर स्ट्रेस येतो.
डिप्रेशन मध्ये जातात लोक, त्यामुळे मेंटल हेल्थ बिघडते, वर्कलोड वाढल्यामुळे बिघडते. ओके, तुम्ही कारण छान दिली तुमच्या सगळ्यांसाठी, खरंच म्हणजे परफेक्ट तुम्ही रिझन्स दिलेत. आपण बघू मी काही रिसर्च करून मांडलेत. एक पहिले कारण जे मला रिसर्च करताना सापडलं ते म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली जशा वाढत चालल्यात तसं माणसाचं स्ट्रेस वाढत चाललेलं आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची, एक वेगळं वातावरण असायचं. आज काय झालेलं आहे, आणि जो काही लोड असेल ना, फायनान्सचा, रिलेशन्सचा, बऱ्याच गोष्टींचा, रोजच्या कामांचा, तो पण डिव्हाइड झालेला असायचा. आज काय झालेलं आहे, आपल्या प्रत्येकाला म्हणतो ना प्रायव्हसी पाहिजे आणि आपलं आपलं बघायचंय, सगळं आपलं आपलं. त्या चक्करमध्ये काय झालेलं आहे, समजा एखाद्या व्यक्तीला, छोटं एक्झाम्पल देतो तुम्हाला, पटतंय का बघा, पटत असेल तर सांगा. स्ट्रेस वाढला की भूक लागते, हा ते आपण बघू त्याच्यावर. आज आपण स्ट्रेस मधनं बाहेर काढण्याच्या गोष्टीवर बघू. स्ट्रेस वाढल्यावर काय काय होतं तिची डिस्कशन करू. बघ, न्यूक्लिअर फॅमिलीचं मी तुम्हाला एक्झाम्पल देत होतो. त्यास एक व्यक्ती जर समजा त्याला डेंग्यू झाला आणि तो एकटा व्यक्ती तो त्या घरामध्ये कमावणारा आहे, तर जोपर्यंत त्याचे प्लेटलेट्स रिपोर्ट नॉर्मल येत नाही ना, काय, तोपर्यंत त्याला स्ट्रेस असतो, अरे काय होणार काय होणार काय होणार. म्हणजे बघायला गेलं तर ठीक आहे, आता डेंग्यूवर एवढे लोक बाहेर येतात, असं नाही की डेंग्यू झाला म्हणजे, हा काही लोक दगावतात पण ती संख्या फार कमी आहे. बट तरी देखील भीती वाटते लोकांना का. बट पूर्वी असं, कारण तो एकटा आहे ना आता कुटुंबामध्ये. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये सगळं काही डिवाइड होऊन जातं. सॉरी, जॉईंट फॅमिलीमध्ये सगळं काही डिवाइड होऊन जातं. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वन मॅन प्रेशर असतो, म्हणून स्ट्रेस वाढत चाललेला आहे. जबाबदारी एकट्यावर असती, बरेच गोष्टी बघाव्या लागतात. सो हे एक मोठं कारण झालेलं आहे ज्यामुळे लोकांच्या आयुष्यात स्ट्रेस वाढत चाललेला आहे, मेंटल हेल्थ डिस्टर्ब होत चाललेली आहे. पण पूर्वी मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स नव्हते असं म्हणणं चुकीचं ठरेल. बट द पर्सेंटेज ज्या स्पीडने वाढत चाललंय त्याच्यामध्ये नंबर वन रिझन जे माझ्या रिसर्च मध्ये आलेले ते हे आहे. तुम्ही जर ऍग्री करत असाल ऍग्री टाईप करा, डिसऍग्री करत असाल तर डिसऍग्री टाईप करा. मग मला लक्षात येईल की मी शोधलेलं रिझन बरोबर आहे का चुकीचं आहे. तुम्ही म्हणतील सगळ्यांनी डिसऍग्री टाईप केलं तर मग आपण काढून टाकू. अरे वा, ऍग्री करताय तुम्ही तर क्या बात आहे. नाही, पटतंय की पूर्वी, आणि हे तुम्ही बघा ना बऱ्याच गोष्टींमध्ये फायदा होतो. त्यानंतर दुसरं जे कारण आहे, एकटं राहण्याची सवय लागली आहे माणसाला. पूर्वी नव्हती एकटं राहण्याची सवय. पूर्वी म्हणजे माणूस असा, आणि आपण सोशल अॅनिमल आहोत, ह्युमन इज अन सोशल अॅनिमल. बट कसं कळलंच नाही की हा एकटा राहायला कधी शिकला. बट शिकलेत लोक. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकटे लोक स्वतःला ट्रीट द्यायला जातात. नाही नाही, म्हणजे काही लोक तर असं अभिमानाने सांगतात, आय एन्जॉय माय सेल्फ कंपनी. ठीक आहे, तुम्ही एकटं राहावं, म्हणजे जर तुम्ही क्रिएटर असाल, तुम्ही काही कॉन्टेंट क्रिएट करताय, जसं की तुम्ही कवी आहात, तुम्ही लेखक आहात. मी स्वतः पण काही तास एकटे काढतो जेव्हा मला काहीतरी बनवायचं असतं, काहीतरी नवीन. जसं आता हे सेशन डिझाईन करायचं होतं तेव्हा मग एकट्यातच केले ना, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी. पण ते झाल्यानंतर आम्ही डिस्कशनला पण बसलेलो आहे की हे ठेवायचं का, हे काढायचं का. ते ठराविक तासांसाठी तुम्ही एकटं राहणं वेगळं. बट आज लोक एकट्याची कंपनी एन्जॉय करायला लागलेत, एकटं राहायला लागलेत, आयसोलेट होतं ते, लोकांमध्ये मिक्स होत नाहीये. आणि जेवढं तुम्ही एकटे राहाल, म्हणजे ऑब्व्हियसली वी आर सोशल अॅनिमल, जेवढं तुम्ही एकटं राहाल तेवढं तुम्ही वेगवेगळ्या आजारांना, मानसिक विकारांना तुम्ही आमंत्रण देता. पुढचं आहे कंपॅरिझन, आणि हा तर म्हणतात ना राष्ट्रीय आजार झालेला आहे. हं. आणि आपण सतत तुलना करत राहतो. तुलना करून आपण आपलं सुख घालवतो. मानसिक स्वास्थ्य बिघडवायचं असेल काही नका करू, बस तुलना करा. आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी पण तुलना करा. तुम्हाला दोन्हीसाठी एकच सोल्युशन, पण तुलना करणे. बट तुलना तुम्ही कोणाकडे पाहताय त्याच्यावर आहे. जर तुम्हाला, आता ह्याला मी एका वेगळ्या शब्दात मांडतो, जर तुम्हाला दुःखी व्हायचंय, तुम्ही काय करा, तुलना कोणासोबत करा, अशा लोकांसोबत करा जे तुमच्यापेक्षा पुढे गेलेले आहेत. तुम्हाला 1 मिनिटात दुःख यायला चालू आहे, पण तुम्ही दुःखी होण्याऐवजी त्याला चॅलेंज म्हणून घेतलं तर ती तुलना कदाचित योग्य ठरेल. पण जर तुम्हाला आनंदी राहायचंय तर शक्यतो आपल्यापेक्षा कमी काय आहे त्याच्याकडे पहा, तुम्ही आनंदी राहाल, सुखी राहा. कारण नेहमी तुम्ही तुलना करत बसले तर कोणतरी तुमच्यापेक्षा पुढे नेहमी गेलेलं असणारच आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये एक
छानसा असा टीव्ही आहे, 43 इंचचा आहे. आता 43 इंच चांगला आहे, बट शेजाऱ्यांनी 52 इंच घेतला की आपला 43 इंच आपल्याला छोटा वाटतो. तुमच्या दारामध्ये गाडी आहे 15 लाखाची आहे, पण शेजाऱ्यांनी 20 लाखाची आणली की आपली 15 लाख छोटी वाटायला लागते. किंवा दुसऱ्या ब्रँडची आणली, जे काय असेल ते. तुमच्या मुलांनी 84% मिळवले, तुम्हाला भारी वाटतं, पण शेजारच्यानी 88% आणले की आपले 84 कमी दिसायला. प्रॉब्लेम 84 सुद्धा खूप चांगले पर्सेंटेज आहे आणि आपल्याला चांगलेच वाटत होते. सो कंपॅरिझन मध्ये जर गेलो, मी छोटं कंपॅरिझन घेऊ. तुम्ही फोन घेतला विकत आणि तुम्ही घेतला फोन आणि लगेच दुसरा एक असा फोन लॉन्च झाला, त्याच थोडस 1000-2000 रुपयाचं प्राइसचा डिफरन्स असेल, पण त्याला थोडे भारी फीचर भेटले, लगेच आपलं वाटतं अरे आपल्यापेक्षा त्याला भारी भेटलं, जागेची डील असेल, एनिथिंग. सो दुसऱ्या बरोबर जेव्हा आपण तुलना करू, त्यावेळी आपल्याला काय वाटणार आहे? आपल्याला दुःखीच वाटणार आहे. मग तुलना करून घेणे बऱ्याचदा आपल्याला दुःखी करतं. हा, तुम्ही त्याला चॅलेंज म्हणून घ्या, मी जसं सांगितलं की नाही ठीक आहे आपण थोडी मेहनत करू, किंवा त्यांनी पण अजून काहीतरी, त्याला जर काहीतरी बेस्ट मिळालं तर त्यांनी काहीतरी मेहनत केली असेल, त्याला काहीतरी एक्स्ट्रा केलं असेल, असा आपण विचार केला तर मग जसं की त्याला 88% पडले तर त्यांनी काहीतरी अजून ऍडिशनल केलं असेल. सो हे आपल्याला थोडा विचार करायला हवा, बट हे करत नाही. म्हणून आपण काय होतो, इथे आपण मेंटल हेल्थ इश्यू मध्ये अडकायला सुरू होतो. म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये लागतात, सॅलरी असेल, पॅकेज असेल, each and everything. Comparison will kill your joy. म्हणजे तुम्हाला जर तुमचा आनंद हिरावून घ्यायचा आहे, फक्त तुम्ही कंपॅरिझन करायला चालू करा. त्यापेक्षा मग जर माहिती आहे आपल्याला त्यातून जर दुःखी होणार आहे, तर शक्यतो काय करायचं आहे, अवॉइड करायचं. अनएम्प्लॉयमेंट असं एक मोठं कारण आहे ज्यामुळे खूप सारे लोक, जसं आपण आता सुरुवातीला पण पाहिलं लोकांनी काय टाकलं, फायनान्शियल हे ते. सो मेंटल हेल्थचे इश्यूज मुळे देखील, सॉरी फायनान्शियल इश्यूज मुळे देखील लोक मेंटल हेल्थच्या प्रॉब्लेम्स मध्ये चालले. तर हे बऱ्याचदा त्या व्यक्तीच्या हातामध्ये नसणारी गोष्ट आहे, की बाबा त्याला जॉब मिळेल का. पण पर्याय असतात, प्रत्येक गोष्टीसाठी पर्याय असतो. मी तर नेहमी सांगेन की जे काही चॅलेंजेस आहेत ना, हे चॅलेंजेस आपल्याला घडवण्यासाठी, आपल्याला शिकवण्यासाठी होतात. आज खूप सारे लोक आहेत ज्यांना, म्हणजे जसं की तुम्ही जॅक माचं जर उदाहरण तुम्हाला माहित असेल, जॅक मा अलिबाबाचा फाउंडर आहे. ही वॉज रिजेक्टेड फॉर KFC का मॅकडॉनल्ड, त्याच्या नोकरीसाठी रिजेक्ट केलं होतं जॅक मला. आता त्यावेळेस त्याला किती वाईट वाटलं असेल, अरे मला साधी KFC मध्ये ते काय तिथं ऑपरेटर असेल, वेटर असेल, जे काही जॉब मागत होता तो तो छोटासा जॉब देखील त्याला मिळाला नाही आणि खूपदा रिजेक्ट केलं गेलं. पण जर का आज जॅक मा अलिबाबाचा फाउंडर झाला असता का, जर त्याला जॉब मिळाला असता तर. सो कधी कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडतात ना, तर मे बी त्यावेळेससाठी आपल्याला वाईट वाटतं की अरे हे माझ्या बाबतीत असं नव्हतं व्हायला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा भारी काहीतरी तुमचं वाट पाहत असेल, तुम्ही मेहनत चालू ठेवा, प्रयत्न चालू ठेवा. बट हे लोक असं घेत नाहीत, मग ते जातात मेंटल हेल्थ प्रॉब्लेम मध्ये. सो नेहमी हे लक्षात ठेवायचं, जेव्हा पण आपल्या आयुष्यामध्ये कुठलेही एक चॅलेंज येत असेल, मग ते फायनान्स असेल, एनी काइंड ऑफ थिंग, तुम्हाला नेहमी सांगायचं बेस्ट इज येट टू कम. स्वतःला एवढंच बोलायचं, बेस्ट इज येट टू कम माझ्यासाठी, किंवा मेरे लिए कुछ और प्लॅन बनाय. भगवद्गीतेतलं वाक्य आहे बघा, मला किती आठवतंय बघू. अं, तुम्हाला कुणाला आठवतंय तर अनम्यूट करून सांगू शकता. हं? तू चाहता है वो नहीं, तू वो कर जो मैं चाहता हूँ, तो वो होगा जो तू चाहता है. अभी क्या है, अभी तू सोचता है वो नहीं होता है. असं काहीतरी आहे, कोणाला माहितीये का ते वाक्य? तो गुगल केलं तर सापडेल लगेच. फार छान रिलेव्हंट स्टेटमेंट आहे अशा लोकांसाठी ज्यांना वाटतं की माझ्यासाठी, माझ्या मनासारखं होत नाही, माझ्या मनासारखं होत नाही. तुमच्या मनासारखं होत नाही, मग त्याच्या मनासारखं होतंय म्हणून पुढे जा. हं? कारण काहीतरी बेस्ट येणार आहे. सो अशा ह्या पद्धतीने डील करायचं असतं. पुढे बघा, सोशल मीडिया हे एक खूप मोठं प्रॉब्लेम आहे, झालेला आहे, ज्यातून मेंटल हेल्थ डिस्टर्ब होत चाललेली आहे. तर सोशल मीडियावर आपण जेव्हा पण वेळ घालवतो,
आता मी पण आज एक इव्हेंट अटेंड करून आलो, महाराष्ट्र इन्फ्लुएन्सर मीट समिट. महाराष्ट्राचे टॉपचे इन्फ्लुएन्सर सगळे आले होते त्या ठिकाणी. बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याच लोकांना मी पाहिलं. देवर इन्फ्लुएन्सर. इन्फ्लुएन्सर म्हणजे ज्यांचे मिलियन्स मध्ये फॉलोअर आहेत आणि चांगले आले होते. म्हणजे आता मी अथर्व सुदामे, आपले टेक्निकल अरुण प्रभुदेसाई, भरपूर ती कोकणचे. अजून एक आहे ती देसाई, मला नाव आठवत नाही तिला, कोकणची कोकण. इव्हन आपली ती कामवाली म्हणून शीला जी आहे ती, असे भरपूर सारे इन्फ्लुएन्सर. आणि मी त्यांना लाईव्ह भेटून आलो आज. त्यांचा इव्हेंट होता, भरपूर साऱ्या गोष्टी शिकवल्या. ते देखील हेच सांगत होते की सोशल मीडियावर तुम्ही वेळ कमी घालवा. नक्की त्यांचं तर सगळं बिझनेसच त्याच्यावर आहे. कारण त्याचे होणारे दुष्परिणाम अजून आपण पाहिलेलेच नाही. कारण अजून आपण एवढं सोशल मीडियामध्ये गेलोय कुठं त्याचे दुष्परिणाम समजून घ्यायला. बट ही रियालिटी आहे. सोशल मीडिया काय करतं, जर तुम्ही सोशल मीडियावर वेळ घालवला, तुमचं एक वेगळं जग तयार होतं आणि तुम्ही तिथे परत कंपॅरिझन मध्ये जाता. आता सोशल मीडिया आपण बंद नाही करू शकत, बट त्याच्या वेळा बदलणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सोशल मीडियावर पाहणारे आपण ऍड्स, त्या ऍड्स देखील अशा डिझाईन केलेल्या असतात, ते पूर्ण आपल्या स्वभावानुसार आपल्याला त्या जाहिराती दिसतात. मग आपल्याला जाणूनपूर्वक त्या गोष्टी दाखवल्या जातात. मग तिथं काय होतं की लोक एकतर पैसे असतील तर अननेसेसरी काही गोष्टी खरेदी करून बसतात. मग त्या ट्रॅपमध्ये अडकतात. मग फायनान्शियल प्रॉब्लेम होतात किंवा ते मिळत नाही म्हणून दुःखी आहेत. सोशल मीडियावर दुसऱ्याचे आनंदी आपण फोटो पाहतो, कुठेतरी फिरतोय, कुठेतरी मजा करतोय, आपण काम करतोय, मग आपल्याला तिथे दुःख येतं. त्याऐवजी, आणि बरं हे आपण पाहतो कधी, रात्री झोपताना स्क्रोलिंग चालू आहे. आता सेशन संपलं की लोक करतील स्क्रोलिंग स्टार्ट. तुम्ही काय करा, तुम्ही पाहायचं ना सोशल मीडिया, तुम्ही दिवसा पहा. तर रात्री तुम्ही स्क्रोल केलं, काही जरी स्क्रोल केलं, तुम्ही दुःखी होणार. आणि समजा काही काही लोकांना मोटिवेशनल पाहायची सवय सोशल मीडिया, पण रात्री मोटिवेट होऊन काय करायचं? काहीच नाही करू शकत. त्याऐवजी सोशल मीडियावर जर तुम्हाला वेळ घालवायचा आहे तर तो सकाळी थोडासा वेळ घालवा. दिवसाची सुरुवात 4 सकाळी, म्हणजे अगदी उठल्या उठल्या नाही. तुमचे जे काय एक मॉर्निंग रिच्युअल्स असतील ते कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही 10ला वगैरे, काय फरक नाही पडत, तुम्ही वेळेतच पाहिलं पाहिजे. ऍड्स ऍड्स शक्यतो वापरूच नका. जसं मी नेहमी सांगतो की मी प्रीमियम युट्यूब यूज करतो, मला युट्यूबला ऍड दिसतच नाही. आणि जसं लॉन्च झाले तसं यूज करतो. आणि मी स्वतःहून ऍड वगैरे पाहायच्या भानगडीतच पडत नाही. हा, मी ऍड अभ्यास करण्यासाठी मी एका युट्यूबरला फॉलो करतो की ऍड बनवण्यामागे स्ट्रॅटेजीज काय वापरतात ब्रँड्स. मी ऍड जरी पाहिली तर त्या अँगलने पहा, न्यूजपेपर मी वाचत नाही. तर ऍड्स पण तुम्हाला वेगळ्या डायरेक्शनला घेऊन जातात आजच्या काळामध्ये. आणि सर्वात लास्ट एक महत्वाची गोष्ट या सगळ्या कारणांमध्ये, काही लोकांच्या आयुष्यात चांगलं यश मिळतं पण त्यांना ते तरी दुःखी आहेत. खूप पैसा आहे तरी दुःखी आहेत, खूप सक्सेस आहे तरी दुःखी आहेत. तर त्यांना हे समजलं नाही की नेमकं कुठे थांबायचं. सो ही सगळी कारणं आहेत ज्यामधून, तुम्ही तर सुरुवातीला खूप चांगली कारणं दिली, ती तर आहेतच आहेत, त्यासोबत ही काही कारणं आहेत ज्या सगळ्यांमुळे आज आपलं मेंटल हेल्थ काय झालेलं आहे, चॅलेंजिंग झालेलं आहे, प्रॉब्लेम मध्ये आलेलं आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. हे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे ह्याचे काही दुष्परिणाम आपल्याला पाहावे लागतात. सगळ्यात पहिलं, व्यक्ती जातो डिप्रेशन मध्ये. आणि एकदा का व्यक्ती डिप्रेशन मध्ये गेला की त्याचा जो इंटरेस्ट आहे ना, इव्हन त्याच्या रुटीन ऍक्टिव्हिटीज मधून निघून जातो. आणि त्याचे रिलेशनशिप पण पूर्णपणे स्पॉइल होऊन जातात. कारण कोणालाही ना, है ना, असं रडक्या माणसाबरोबर राहायला आवडत नाही. लक्षात घ्या. सारखं तुम्ही विचार करा ना, सारखंच कटकट, सारखंच रडगाणं, सारखंच असं नव्हतं व्हायला पाहिजे, माझं कसं होणार आहे, सारखंच असे जर का कोण बोलत असेल, आठवा अशी लोक असतात आपल्या होते, त्यांना आपण अवॉइड करतो कालांतराने. हा, कधीतरी प्रॉब्लेम झालाय, जेन्युइन आहे, म्हणजे मी नेहमी सांगतो प्रॉब्लेम प्रत्येकाला येणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येणार आहेत, प्रत्येक व्यक्तीला प्लस मायनस होणार आहे. पण त्या प्लस मायनस मध्ये तुमचा माइंडसेट असा पाहिजे, प्रॉब्लेम जरी असतील ना तर त्याला तुम्हाला स्टॉप लॉस लावता आला पाहिजे. एक खूप चांगला रूल आहे स्टॉक मार्केटचा, स्टॉप लॉस म्हणतात त्याला. स्टॉप लॉस माहिती आहे ना, बरेच जण वापरतात स्टॉप लॉस. म्हणजे उदाहरण देऊन सांगतो, समजा तुम्ही एक शेअर आहे, शेअर मार्केटमध्ये तुम्ही एक शेअर विकत घेतला. आमच्या इथं स्वपन सर आहेत बघा, शेअर मार्केटचे एक्सपर्ट, तर ते बरोबर शिकवतात त्यांच्या ट्रेनिंग मध्ये.
समजा तुम्ही एक शेअर विकत घेतला 300 रुपयाला आणि तुम्हाला विकायचा तो 320ला. तर ते सांगतात की स्टॉप लॉस तुम्हाला थोडी रिस्क घ्या, 20 रुपये कमवायचे तर 10 रुपये 15 रुपयाची रिस्क घ्या. तर तुम्ही थोडासा 15-20 रुपये खाली त्याचा स्टॉप लॉस लावून टाकला. ठीक आहे. आता तुम्ही हा स्टॉप लॉस का लावला बरं? की तुमचा लॉस होऊ नये म्हणून लावला. बरोबर. पण तुमचं माइंडसेट फिक्स आहे, झालं तर माझा एवढा प्रॉफिट होणार आहे, 320ला विकायचं आहे, 350ला विकायचं आहे, जे काय, आणि मिनिमम लॉस माझा एवढा होणार आहे जर का खाली आला तर. तसं ज्या ज्या वेळी आयुष्यात दुःख येईल ना, तर प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे स्टॉप लॉसचा नियम, आणि ज्या पद्धतीचं दुःख आहे ना त्या पद्धतीचा तो स्टॉप लॉसचा रूल पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जसं की आता आमचं या आठवड्यात थोडं शेड्यूल बिघडलं. आता जे आमचे रेग्युलर स्टुडंट्स आहेत त्यांना मी म्हटलं होतं की कारण नंतर सांगतो. चला आता सेशन पण ते रिलेव्हंट आहे, तर कारण पण सांगतो. याच आठवड्यामध्ये ज्या दिवशी आपलं सेशन सगळेच आपण कॅन्सल केले, आय थिंक इट वॉज 20th, 28 तारखेला आपण सगळे सेशन कॅन्सल केले. 28 तारखेला सकाळी आमचं एक पाळलेलं आणि खूप असं छोटं पिल्लू असताना पासून ते मोठं केलेलं एक मांजर आहे, आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या समोरच ते कुत्रे, म्हणजे असं रो हाऊसच्या मागे असं आमच्या थोडं मोकळी जागा आहे आणि त्याला पूर्ण तारा कंपाऊंड आहे. ते कसं पलीकडे गेलं माहित नाही, जात नाही कधी पण, आणि तिकडे कोणच नसतं पण अनफॉर्च्युनेटली त्याची वेळ आली होती असं समजायचं. मग आमच्या समोरच कुत्रे, आम्ही काय करूच नाही आधी त्याला संपवून टाकलं. आणि मॅडमने एवढं त्याला लहानाचं मोठं केलेलं आहे. मॅडम रडायला लागल्या माझ्या डोळ्यासमोर हे होतंय असं तसं. मी तिला त्याच वेळी म्हणलं ठीक आहे, आता प्रॉब्लेम झालाय का, आपल्या हातात होतं नाही. आणि मी तुम्हाला पण सांगतो, सगळ्यांनी आपल्या आयुष्यात या गोष्टी घडणार आहेत. वाईट वाटतं का वाटतं, पण एक रूल करून टाकायचा स्टॉप लॉसचा, की हा मी हे घटना घडली ना ह्याच्यासाठी 24 तास दुःख बाळगणार, 48 तास बाळगणार, 7 दिवस करणार. समजा तुमचे मोबाईल हरवायला पाय नव्हता का? नव्हता पाय. लोकांना आजकाल मोबाईल पेक्षा काय त्याचा डेटा खूप प्रिय आहे. मोबाईल हरवू शकतो, मोबाईल आहे म्हणल्यानंतर हरवू शकतो, मोबाईल हरवण्यासारखी गोष्ट आहे. मग तुम्ही मोबाईल, माझा गेला मोबाईल, माझा खूप चांगला होता, माझे खूप चांगले फोटो होते, हे होतं ते होतं, काय उपयोग? गेला ना तो गेला. तुम्ही एक रूल करा की माझ्या प्रत्येक गोष्टी, जेव्हा पण ती गोष्ट जाईल तुम्ही एक मनात ठरवा की मी 36 तास दुःख पाळेल, मॅक्स 7 दिवस. 7 दिवसाच्या वर मला नाही वाटत कुठलं मोठं दुःख असतं, असू शकेल काही लोकांच्या बाबतीत. मग चला महिना ठरवा, और नंतर एक सांगायचं, उसके बाद मैं उसके बारे में जिक्र भी नहीं करूंगा. मेरे जबान पे वो चीज आए, मेरे दिमाग में वो चीज आएगी नहीं, शायद दिमाग में आ सकती है लेकिन जबान पे मैं उसको निकालूंगा नहीं. ह्याला म्हणतात स्टॉप लॉस करून. काही लोक व्यवसाय करतात, त्यांच्या हाताखाली टीम असते, माणसं असतात कामाला चांगली चांगली. पण कधी कधी काय होतं की काही माणसं आपल्याला सोडून जातात. मे बी त्याला चांगला जॉब मिळाला असेल, आपल्यापेक्षा जास्त पगार, आपण जे देतो त्यापेक्षा जास्त सॅलरी मिळत असेल, किंवा त्याचं शिफ्टिंग झालं असेल, त्याच्या लाईफ मध्ये काहीतरी प्लस मायनस झालं असेल, नाही करायचं. मग लोक दुःखच असतात, अरे माझा माणूस गेला. हा, ठीक आहे ना, किती जाणार दुःख? सो तुम्ही जेव्हा पण, म्हणजे माणूस जाईल, जवळचा माणूस जाईल, कोणता गाव होईल, कुठं लॉस होईल, डिप्रेशन मध्ये जाण्याची आपण भरपूर सारे कारण पाहिजे. व्यवसायात अपयश येईल. आता इथं तर माझ्या सेशनला तो क्राऊड नाहीये, but कोणाचं आहेत म्हणा, 2-4 दिसतात ते नाव. कोणाला गर्लफ्रेंड नाही म्हणाल, कोणाला बॉयफ्रेंड नाही म्हणाल. हं? मग डिप्रेशन येणार का? येणार ना. त्यावेळेस मग ते शाहरुख खानचं गाणं नक्कीच येणार मनामध्ये. कुठलं? छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे. बरोबर बॅकग्राऊंड मध्ये ते सगळं गाणं बिणं वाजायला चालू होतं. हं? माहित नाही, मित्राने फसवलं, दोस्त दोस्त नारा. म्हणजे आता ते ज्या त्या काळातली गाणी ज्याला त्याला आठवतील. पण हे जे काय घडेल ना, घडू दे. घडत नसेल तर काय करा माहितीये का? आवर्जून तशी गाणी लावा. आवर्जून गाणी लावा, दुःख व्यक्त करा, आणि मग सोडून द्या. म्हणजे ठरवा, एक टाइमलाईन ठरवा की मी एवढे दिवस ह्या गोष्टीवर दुःख व्यक्त करणार आहे, तिथून पुढे मात्र मी ह्याचा विषय पण काढणार नाही. कारण माणूस आहे म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे इमोशन्स पाहिजे. काही लोक म्हणतात मला काय फरक पडत नाही. फरक सगळ्यांना पडतो, आणि फरक न पडणं हे पण चांगलं नाही ना.
आपल्याला दगड म्हणून थोडी जगायचंय. दगड म्हणून जगण्यात काही अर्थ पण नाही ना. माणूस आहे तर माणूस म्हणून जगा. नाही तिथं म्हणजे एक अजून एक डायलॉग आहे ना, मर्द को दर्द नहीं होता, चुकीचा डायलॉग आहे. दर्द सबको होता है, मर्द अलग तरीके से जताते हैं. हा भाग वेगळा, म्हणजे पुरुषांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. पण होत नाही असं म्हणू नका, आणि होत असेल तर व्यक्त व्हा. आत साठवून ठेवण्यात काही अर्थ नाहीये. ह्याच गोष्टी पुढे जाऊन वेगवेगळ्या आजाराच्या स्वरूपात बाहेर पडतात. पण जर असं कधी घडतंय, डिप्रेशन येतंय, इट्स पार्ट ऑफ युअर लाईफ, नो प्रॉब्लेम. जरी आलं, करायचं काय, स्टॉप लॉस लावायचा. पुढे अँझायटी, छोट्या छोट्या कारणाची भीती वाटते आपल्याला. छोट्या छोट्या गोष्टी आहे, म्हणजे हार्टबीट वाढती, घाम फुटतो, रोजच्या ऍक्टिव्हिटीज करणं हे होऊन जातं, बाहेर लोकांशी, म्हणजे साधं कुणी चार लोकांमध्ये आपलं नाव विचारलं तरी नाव सांगायला घाबरतात लोक. अतिशय चिंता. आता हा स्वभाव बनतो, जेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव तसा बनतो, भले त्याला कारण काही असतील, कॉन्फिडन्स जातो. तर हे मात्र सॉल्व्ह झालं पाहिजे. ह्याच्यासाठी पण एक खूप सुंदर बुक आहे. मी नाव सांगेल. त्याचं नाव आहे चिंता सोडा सुखाने जगा. मराठी भाषेत अवेलेबल आहे. तसं ओरिजिनली हे बुक इंग्लिश मध्ये लिहिलं गेलेलं आहे. स्टॉप वरिंग, हाऊ टू स्टॉप वरिंग अँड लिव्ह हॅपीली, रिटन बाय डेल कार्नेगी. कोणीतरी इथं आपल्या कोचेस पैकी नाव टाईप करा, डेल कार्नेगी, चॅटबॉक्स मध्ये. सो वर अवेलेबल आहे, नक्की मागवा. मला माहित नाही कोणाच्या आयुष्यात कुठलं टेन्शन आहे नाहीये, बट जर असेल तर इतकं सुंदर पुस्तक आहे ना, अतिशय सुंदर पुस्तक आहे. इतके छान प्रॅक्टिकल सोल्युशन्स दिलेले आहेत ना, की इझिली, म्हणजे असं क्विक मध्ये तुमचे सगळे स्ट्रेसला छू करण्यासारखे टेक्निक्स आहेत, वापरावं लागतात. त्यानंतर आहे सबस्टन्स अब्युज कडे लोक जातात. काय होतं की मेंटल हेल्थ इश्यूचं हे सोल्युशन कधीच नसावं, बट लोक करतात. मग कोण दारूचं व्यसन करतं, कोण स्मोकिंग करतं, कोण ड्रग्स घेतं, बट लोक करतात. हे सगळे इम्प्लिकेशन्स आहेत, डिप्रेशन, अँझायटी, सबस्टन्स अब्युज, रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम यायला चालू होतात. ऍक्च्युली तुम्हाला एक फंडामेंटल गोष्ट शिकवून ठेवतो, म्हणजे सगळ्यांना कामाला येते. आयुष्यात ना जेव्हा पण चॅलेंजेस येतील ना, हे तीनच प्रकारचे येतील. एक तर ते असतील तुमच्या फायनान्स रिलेटेड, फायनान्स, करिअर. हे सगळे एकच आलं, फायनान्स, करिअर, पैसा, सब एक ही टाइप का चॅलेंज. दुसरा चॅलेंज असेल रिलेशनशिप, आणि तिसरं असेल हेल्थ मध्ये. बघा, आता गडबड काय होती, आपण ह्याला बायफर्गेट करत नाही, ह्याला वेगवेगळं ठेवत नाही, आणि म्हणून सगळंच अवघड होऊन जातं. खरं पाहायला गेलं तर एकच चॅलेंज आलेला आहे. एक तर तो पैशाचा आहे, म्हणजे पैसा, करिअर याच्याशी रिलेटेड आहे. दुसरा, तो रिलेटेड कशाशी आहे, आरोग्याशी संबंधित आहे. आणि तिसरं, तो नातेसंबंधामध्ये. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम झाला हेल्थचा. आता त्यांनी कप्पे करायला हवेत की हेल्थचा प्रॉब्लेम आहे, मग मी हेल्थवर काम करेल, सोडून देईल. त्या चॅलेंजला जर का त्यांनी लक्ष नाही दिलं, दुर्लक्ष केलं, किंवा त्याला अजून कॉम्प्लिकेट केलं, तर तिथे पैसे जास्त लागतात. म्हणजे हेल्थवर काम न केल्यामुळे काय झालं, फायनान्सचे प्रॉब्लेम सुरू झाले. आणि हेल्थ पण बिघडतच चाललेली आहे. ह्यामुळे आता म्हणजे जे रोगी आहे ना, त्याच्याबरोबर पुन्हा लोक राहू नाही शकत त्यांच्याबरोबर. रोगी माणसाबरोबर पण जास्त वेळ कुणाला राहायला आवडत नाही. किंवा रोगी माणसाबरोबर पण सुरुवातीला ठीक आहे, आजारी पडले बाबा थोडं काळजी घेतील, पण सातत्याने जो रोगी आहे, सातत्याने जो आजाराने ग्रस्त आहे, त्याला काय ती तशी ट्रीटमेंट मिळत नाही ना. जशी सुरुवातीला आजारी पडल्यानंतर मिळते, तशी काही कायम मिळणार नाही. किंवा एखाद्याचे रिलेशनशिपचे प्रॉब्लेम झाले, आणि त्यांनी जर का ते रिलेशनशिपचे प्रॉब्लेम वेगळे नाही हँडल केले, तर त्याच्याच मध्ये मग त्याचं कामावर लक्ष हटतं. तो म्हणतो नाही नाही, आता माझं काम कसं करू. त्याला मनाचे असे कप्पे करता आले पाहिजे. ठीक आहे ना, तिथे प्रॉब्लेम आहे, ओके, पण मी जेव्हा माझ्या कामावर असेल तेव्हा त्या गोष्टीला मी बाजूला ठेवतो. कामावर व्यवस्थित जर फोकस केला तर काय होईल, फायनान्स आणि काम, फायनान्स करिअर व्यवस्थित झालं, तर थोडं हेल्थ पण, आणि हेल्थच्या वेळेस हेल्थला पण वेळ दिला, तर हे दोन्ही व्यवस्थित राहिले. एक डिपार्टमेंट बिघडले, तिथे वेळ देऊन सॉल्व्ह करा. आणि कोणतेही प्रॉब्लेम, आता मला किती आठवतं हे स्टेटमेंट, माझे एक मेंटॉर सांगायचे, ते नेहमी सांगायचे, मग लाइफ में चैलेंजेस है ना, तीन चीजों से छूटती है. या तो आपको पैसा लगता है, या तो आपको समय लगता है, या तो आपको लोग लगते हैं. बघा, तुमच्या आयुष्यात कुठे चॅलेंज असतील तर बघा,
तीनच गोष्टींनी सॉल्व्ह होणार आहे. काही ठिकाणी पैसे टाकावे लागतील, काही ठिकाणी वेळ द्यावा लागेल, आणि काही ठिकाणी माणूस लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुमच्यापैकी कोणाच्या लाईफ मध्ये कुठला हेल्थचा प्रॉब्लेम झाला आहे ना, हिलिंग ह्युमन आहे, काळजी करू नका. हिलिंग ह्युमनची माणसं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. कोणाचा फायनान्सचा झाला तर फायनान्शियल एक्सपर्ट कडे जावं लागेल तुम्हाला. कोणाचा रिलेशनचा झाला तर रिलेशनशिप एक्सपर्ट कडे जावं लागेल तुम्हाला. किंवा हेल्थचा प्रॉब्लेम आहे, वेळ देऊन सोडेल. काही प्रॉब्लेम तुम्ही बघा, हे तीन मधूनच प्रॉब्लेम सुटणार आहे: वेळ, पैसा आणि माणसे. मग कशाला लोड घेता? आणि जे प्रॉब्लेम ह्या तीन मधून सुटतच नाहीत ना, म्हणजे ते सुटण्यासारखेच नाहीत ना, मग जे सुटूच शकत नाही त्याचा तरी कशाला विचार करायचा? न सुटणाऱ्या ज्या गोष्टी आपल्या म्हणतात ना, ते गौर गोपाल दास यांचं वाचलंय का पुस्तक तुम्ही? मला वाटतं त्यांचं पण पुस्तक असंच आहे काहीतरी. मला नाव नाही आठवत आहे. मोहिनी मॅडम, तुम्हाला नाव आठवत असेल तर टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. मोहिनी मॅडम आहेत का बघा पहिले. गौर गोपाल दास यांनी पण खूप सुंदर मराठीत पुस्तक दिलेलं आहे, आयुष्य आनंदाने जगताना असं काहीतरी नाव आहे. पण त्यात ते नेहमी सांगतात, अगर आपको कोई चीज की चिंता है, समस्या है, तो उसकी दो चीजें हैं. अगर आप उसको सॉल्व कर सकते, मग काळजी कशाला? जर जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे आणि जर तुम्ही ती गोष्ट सॉल्व्ह करू शकता, तुमच्याकडे सोल्युशन आहे, मग काळजी कशाला? आणि दुसरं, जर तुमच्याकडे सोल्युशन नाहीये तरी देखील मग काळजी कशाला? जर तुमच्याकडे सोल्युशनच नाहीये मग काळजी करून तरी काय उपयोग आहे ना? समजते मला काय म्हणायचं? सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. पुअर वर्क परफॉर्मन्स हे देखील मेंटल हेल्थचं एक इम्प्लिकेशन आहे. कामावर परिणाम होतो, जसं मी सांगितलं, रिलेशनशिप, काम, आणि मग हे जातं हेल्थवर. सो ह्या तिन्ही मध्ये कुठेही तुम्ही अडकू नये. आणि जर कशामध्ये एकामध्ये अडकला तर मात्र, आणि आयुष्यात ना हे तिन्ही कधीच बॅलन्स नाही चालणार. नेहमी कुठे ना कुठे प्लस मायनस चालू असतं ना तुमच्या लाईफमध्ये. आता हे तुम्ही म्हणा, सर कायम असंच का? हो, असंच असतं, मोस्टली तर असंच असतं. मला तर कोण नाही भेटलं बाबा जे इधर गड़बड़ है रिलेशन में, या तो काम मतलब करियर में है, या तो हेल्थ में है. सब कुछ अच्छा चल रहा है ऐसा, मतलब हम जिंदा है तो वो कुछ तो चल ही रहा है ना. शांत झोपलेत कुठं माहिती आहे ना लोक. तिथं आपल्याला जायचंय का? कोणाला नाही जायचं. आणि मजा येते हो. तुम्ही मजा घ्या, तुम्ही ह्याचा आनंद घ्या, मग तुम्हाला काय वाटणार? आणि लास्ट इम्प्लिकेशन आहे जे माणसाने कधीच करू नये, बट लोक तिकडे जातात, दॅट इज सुसाईड. आणि हे फार वाईट वाटतं. म्हणून हे सेशन मी फ्री ठेवतो. काय? हा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, बरोबर. त्या पुस्तकाचं नाव आहे का? नाही, हे नाव, हे आपलं तुम्ही असं डायलॉग टाकलाय ना, पुस्तकाचं नाव टाका म्हटलं. गोल गोपाल दासचं मराठी पुस्तक आहे. खूप छान पुस्तक लिहिलं त्यांनी, आणि फार इंटरेस्टिंग स्टोरी फॉर्मॅट मध्ये, मजा येते वाचायला. आता अपन हॉर्मोन्स से, तुम्हें ये क्या लगा रखा है हॉर्मोन्स के बारे में बोला, उस पे आएंगे, आएंगे 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 आएंगे, उसके ऊपर भी आएंगे. आता सोल्युशन जे मी तुम्हाला सांगणार आहे हॉर्मोन्सचा, त्याच्यावर येतो. सो मीट युअर हॅपी हॉर्मोन्स. आता आपण काय पाहिलं, कशामुळे हे प्रॉब्लेम येतात आणि त्याच्या त्याच्या रिलेटेड आपण थोडंफार काय करू शकतो. बट आता मी तुम्हाला एक असं सोल्युशन देणार आहे, एवढं खतरनाक सोल्युशन देणार आहे. हे जर तुमच्याकडे असलं ना, तर मोस्टली तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये जाणारच नाही. जाणारच नाही. आणि जरी गेले, तसं रिमोट बटन तुमच्या हातात असल्यावर कसं येतं, खटक करणं, चॅनल चेंज, हे की नाही? तसं तुम्ही चॅनल चेंज करू शकता. एवढं पॉवरफुल बटन आहे. आणि हे परमेश्वराने आपल्याला इनबिल्ट देऊन टाकले. पण झालंय काय माहितीये का, ह्याची ऑपरेटिव्ह पहिलं तर आपल्याला माहितच नाही की आपल्या आतमध्ये असे सिस्टम दिले परमेश्वराने. दुसरं, आपल्याला हे ऑपरेट कसं करायचं ते माहित नाही. हम्म. आणि तिसरं, एवढ्या वर्षांमध्ये काही लोकांनी ते वापरलेलंच नाहीये. हं. त्याच्यामुळे त्यांना थोडस वेळ लागू शकतो. तुमच्यापैकी आता किती लोकांनी वापरलंय, किती लोकांना चॅलेंज आहे, हे आता ह्या सेशन मध्ये लक्षात येईल. तर मग आता आपलं आजचं सेशन सुरू होतंय. एवढा वेळ काय केलं, एवढा वेळ हे सेशन का गरजेचं आहे हे सांगितलं. आता आपण ऍक्च्युअल सेशन सुरू करूया. ठीक आहे, आहेत ना सगळे? हा, चलो. सो मीट युअर हॉर्मोन्स फार इंटरेस्टिंग आहे. 4 हॉर्मोन्स आहेत ज्यांच्यावर आपण आज बोलणार आहोत.
हे सगळे हॅप्पी हॉर्मोन्स आहे, सगळ्यांची ओळख करून घ्या. एक एक का नाम है एंडोर्फिन, एक का नाम है सिरोटोनिन, एक का नाम है डोपामाइन, एक का नाम है ऑक्सिटोसिन. एकदम इंटरेस्टिंग हॉर्मोन्स आहेत. त्या हॉर्मोन्स बद्दल जर सांगायचं झालं तर ह्यांना हॅपी हॉर्मोन्स जरी म्हटलं असेल तरी जे अनहॅपी हॉर्मोन्स किंवा स्ट्रेस हॉर्मोन आपण जे म्हणतो, कॉर्टिसॉल आहे, ऍड्रेलिन आहे, काय? मग हे चुकीचे आहेत का हो? मला सांगा. आता दोन दोन हॉर्मोन असतात स्ट्रेसवाले, लिहून घ्या तुमच्या माहितीसाठी. एक आहे कॉर्टिसॉल, दुसरा आहे ऍड्रेलिन. ऍड्रेलिन जो आहे हा, ऍक्च्युली हे दोन्ही हॉर्मोन आहेत ना, बनतात आपलेच, म्हणजे एकाच ग्लँड मधून बनतात. फक्त नाही, दोन. ठीक आहे, त्याच्यावर मी नाही एक्सप्लेन करणार जास्त, ते फार टेक्निकल होऊन जाईल. तुम्हाला मी सांगतो याचं काम कसं आहे. ऍड्रेलिन जो आहे ना, हा अॅक्यूट स्ट्रेस देतो. अॅक्यूट अॅक्यूट म्हणजे काय? एक शॉर्ट टर्म आला गेला. कॉर्टिसॉल जो आहे ना, हा क्रोनिक असू शकतो. हा येत राहतो, जातच नाही. बघा, अॅक्यूट म्हणजे शॉर्ट टर्म. आता यातला पण तसं बघायला गेलं, कॉर्टिसॉलला आपण खूप विलन केलंय, पण तोही थोड्याफार प्रमाणात गरजेचा आहे, कारण तो सिग्नल देतो बॉडीला बाकीच्या गोष्टी रिकव्हर करण्याचे. पण ऍड्रेलिन बद्दल मला तुम्हाला सांगायचं. ऍड्रेलिन रश आपण म्हणतो ना, ऍड्रेलिन रश आलं. फॉर एक्झाम्पल, आता मी गाडी चालवतो. गाडी चालवता चालवता मध्येच एक दुसरी गाडी आली आणि अचानक आली, तर मी झपकन काय करणार? ब्रेक दाबणार. आता ही जी मी रिॲक्शन दिली किंवा ही जी मी ऍक्टिव्हिटी केली, ही फास्ट केली, इमिजिएट केली, आणि नुसतंच मी ते नाही, तेवढ्या वेळेसाठी माझे हार्टबीट वाढल्या, तेवढ्या वेळेसाठी मी घाबरलो, झपकन ऍक्शन घेतली, तेवढ्या वेळेमध्ये माझ्या बॉडीमध्ये जो स्ट्रेस क्रिएट झाला, ह्याला ऍड्रेनलिन म्हणू शकतो. किंवा मी वजन उचलतोय, जिम मध्ये गेलो, वजन उचलतोय, वजन उचलता माझी बॉडी जे स्ट्रेस फील करते, तो पण एक प्रकारचा ऍड्रेनलिन रशचा असतो. तर हे जे हॉर्मोन्स आहेत ना, हे आपल्याला स्ट्रेस हॉर्मोन पाहिजेत. तुम्ही उंचावर गेला, तुम्हाला भीती वाटते उंचाची, चांगली आहे ना. नाही भीती वाटली तर काय होईल हो? काय, काहीतरी स्टंट कराल, पडाल, उद्योग कराल. तुम्हाला गाडी फास्ट चालवताना भीती वाटते, चांगली आहे का वाईट आहे? भीती चांगली आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित गाडी चालवाल. तुम्ही चालवाल व्यवस्थित स्वतःसाठी, आणि दुसऱ्यालाही चांगले तुम्ही व्यवस्थित चालवाल. ते ज्यांना भीती वाटत नाही गाडी चालवण्याची, फार वेगाने गाडी चालवतात, त्यांचा प्रॉब्लेम काय? ते स्वतःचाही जीव धोक्यात घालतात आणि समोरच्याचाही घालतात. सो अनहॅपी हॉर्मोन्स किंवा स्ट्रेस हॉर्मोन्स आर ऑल्सो रिक्वायर्ड फॉर सर्वायवल. काय? आणि हॅपी हॉर्मोन्स आर रिक्वायर्ड फॉर ग्रोथ. बघा, हे सर्वायवल साठी महत्वाचे आहेत, हे ग्रोथ साठी महत्वाचे आहेत. आणि ही जी ब्रेनची वायरिंग झालेली ना तुमची, की हे केल्यानंतर हॅप्पी, हे खाल्ल्यानंतर अनहॅप्पी, हे सगळं झालेलं तुमच्या पास्टच्या एक्सपिरियन्सवर. तुम्ही कुठे जन्माला आलात, कुठे लहानाचे मोठे झालात, आतापर्यंत काय काय प्रकारच्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्या अनुभवानुसार हे वायरिंग झालेली आहे. आता आपल्याला सवयी शोधायच्या ज्या तुम्हाला आनंदी ठेवायला हेल्प करतात, आणि एक एक हॉर्मोन्स तिथे कसे काम करतील हे समजून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्या हॉर्मोनकडे जाऊयात, ज्याचं नाव आहे एंडॉर्फिन्स. ह्या एंडॉर्फिन्सला म्हणतात पेन किलर हॉर्मोन. काय म्हणजे याला पेन घालवणारा हॉर्मोन म्हणतात, सोप्या शब्दात. हा काय करतो? पेन कमी करतो. तुम्हाला ऐसा कोई हॉर्मोन रहता है जो दर्द कम करता है? हाँ, अभी एग्जाम्पल के साथ बताएंगे. दुसरं, स्वतःची जी सेल्फ इस्टीम आहे ना, ती वाढवतो. म्हणजे स्वतःचे सेल्फ रिस्पेक्ट वाढवतो, स्वतःच्या नजरेत स्वतःला भारी वाटतं. मूड चांगला करतो हा हॉर्मोन. त्याचबरोबर वजन कमी करायला हेल्प करतो. त्याचबरोबर बाळाला ज्यावेळेस एक स्त्री जन्म देते, तर ते जे पेन असतं, असं म्हणतात जगातलं सगळ्यात मोठं पेन बाळाला जन्म देण्यामध्ये असतं. ते पेन जर सगळ्यात मोठे आहे, ते कमी करण्यामध्ये कुठला हॉर्मोन मदत करतो? त्याचं नाव पण एंडॉर्फिनच आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी कोण मदत करतं? तो पण एंडॉर्फिन आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा एंडॉर्फिन कशातून मिळतो? तर एक ऍक्टिव्हिटी आहे जी केल्यामुळे हा एंडॉर्फिन शरीरामध्ये भरपूर मात्रेमध्ये येतो. सगळेजण ऐकण्यासाठी तयार आहात का? एक्साइटेड आहात का? पहिला हॉर्मोन दर्द. दर्द को आहात तर ई टाईप करा बरं, म्हणजे मला लक्षात येईल किती लोक ऍक्टिव्ह आहेत. वाव, एक, दोन, तीन.
चार. क्या बात आहे, सुपर ऍक्टिव्ह आहेत हे सगळे. वा, नावं घेतली पाहिजे त्यांची. डॉक्टर मधुरा, नाही डॉक्टर मधुरा नाही, रामदास सर, की मॅडम, छाया मॅडम, मैथिली, विद्याजी, संतोष जंगम सर, देशपांडे मॅडम, प्रीतम तेलंग, अक्कलकोटे मॅडम, गणेश जी, भारती मॅडम, निकम मॅडम, वा वा, पोटवडे मॅडम, क्या बात आहे, खूप छान. So तुम्ही एक्साइटेड आहात. मी पण सांगतो तुम्हाला, हा ई पासून स्टार्ट होतो. ही ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण एक्सरसाइज. एक्सरसाइज, मला वाटलं दुसरं काहीतरी औषध आहे, गोळी आहे. आज तुम्हाला एक्सरसाइज करायचं महत्व हॉर्मोन्सच्या स्वरूपात समजणार आहे. आता मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो, परत आपण मागच्या स्लाइडवर जाऊ. एक्सरसाइज केल्यानंतर सुरुवातीला एक पेन होतं, आठवते का तुम्हाला सगळ्यांना? जे जे खूप गॅप नंतर एक्सरसाइज करतात किंवा पहिली वेळ एक्सरसाइज करतात, एक पेन होतं बघा. आणि हा पेन आहे ना, हा थोडे दिवस रेग्युलर एक्सरसाइज करत राहिलं की ऑटोमॅटिक कमी होतो. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही एक्सरसाइज जेव्हा रेग्युलर करता त्यावेळेस, किंवा एक्सरसाइज जेव्हा करता त्यावेळेस एन्डॉर्फिन्स येतात, आणि एन्डॉर्फिन्सच तुमचं पेन कमी करायला हेल्प करतात. म्हणजे सायंटिफिकली हे प्रूव्ह होतंय की इट इज पेन किलर हॉर्मोन. ठीक आहे. येस, मसल पेन होतो, तो कमी होतो. बरं, एक्सरसाइज करणाऱ्या व्यक्तीला कसं वाटतो, सेल्फ रिस्पेक्ट कसा असतो त्याचा, स्वतःच्या नजरेत त्याला कसं वाटतं? भारी वाटतं. बरं, तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्या ओळखीमध्ये तुमचे जे फ्रेंड सर्कल मध्ये लोक आहेत जे व्यायाम करतात, त्यांच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? तुमचा रिस्पेक्ट त्यांच्याकडे, त्यांच्याबद्दल जास्त आहे का नाही? हा, रेग्युलर व्यायाम करतो, रेग्युलर योगा करतो, रेग्युलर जिमला जातो, रेग्युलर, भले रेग्युलर जस्ट वॉकला जरी जात असेल तरी तुम्हाला वाटतं जरा तुमच्या नजरेत त्यांच्याबद्दल एक सेल्फ रिस्पेक्ट आहे. मग तुम्हाला त्यांच्याबद्दल जर सेल्फ रिस्पेक्ट वाटत असेल, जो व्यक्ती स्वतः व्यायाम करतो त्याला स्वतःबद्दल कसं वाटत असेल? किंबहुना तुम्ही स्वतःला आठवा ना, ज्या ज्यावेळी तुम्ही रेग्युलर व्यायाम करता, रेग्युलर तुम्ही योगा करता, रेग्युलर, तुम्हाला स्वतःबद्दल कसं फील होतं? प्राऊड फील होतं का नाही? सांगायला पण भारी वाटतं, मी नियमितपणे 1 तास योगा करतो, असं वाटतं का नाही लोकांना सांगायला? मी नियमित ट्रेकिंगला जातो, मी नियमित हे करतो, आपल्याला आवडतं सांगायला. सो दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली, जी हॉर्मोन्स तुमच्यासाठी करतात, ती पण खरी आहे. सेल्फ एस्टीम वाढते, मूड कसा राहतो एक्सरसाइज केल्यानंतर? एक नंबर. बघा तुम्ही करून, फक्त व्यायाम रेग्युलर करा, काय बघा मूड कसा राहतो, एकदम भारी मूड असतो. वर्कआउट करून या बरं, कसं वाटतं? फ्रेश, एनर्जेटिक. डिसिजन्स कसे होतील तुमचे? एकदम क्लिअर. बरं, त्यावेळेस तुमच्या डोक्यावर कर्ज आठवतं का तुम्हाला? त्यावेळेस तुमच्या रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आठवतील का? त्यावेळेस तुमचं ऑफिसचं टेन्शन राहील का मनावर? बघा तुम्ही, तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना खूप स्ट्रेस आहे ना, जा बरं ट्रेक करायला डोंगरावर. असा डोंगर निवडा जिथं घामच निघाला पाहिजे, किंवा करा बरं 108 सूर्यनमस्कार. म्हणजे 108 मी जरा जास्त बोललो, पण करून बघा. मला माहित नाही ना कोणाला कितीवर घाम येतो, कोणाला 36 मध्ये घाम येत असेल 36 करा, कोणाला 24 मध्ये करा बरं. असा थोडा घामाच्या धारा वाहू द्या बरं, कसं वाटतं? त्यावेळेस आठवतं का तुम्हाला स्ट्रेस आहे, हे ते? हं? अमुक झालं तुमच्या आयुष्यात, तमुक झालं तुमच्या आयुष्यात, तुमच्या मोबाईल हरवला, अमुक झालं, म्हणजे काहीतरी डील लॉस झाली, सब भूल जाओगे आप, मूड अच्छा बनता है क्यों? क्योंकि एंडोर्फिन ज्यादा है ना. सो हे मला सांगा, करण्यासाठी आपल्याला काय खर्च आहे का? हा, असेल बाबा, जिमला जाण्याचा खर्च असेल, योगा क्लासला जाण्याचा खर्च आहे, बट फार पॉवरफुल गोष्ट आहे ना. बरं, आता हे केल्यामुळे वजन कमी होतं का? ऑब्विसली. बरं, ज्या स्त्रिया, प्रेग्नेंट स्त्रिया रेग्युलर एक्सरसाइज करतात, त्या जेव्हा बाळाला जन्म देतात त्यांना पेन कमी होतो, हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. बरं, जे नियमित एक्सरसाइज करतात त्यांची इम्युनिटी चांगली राहते का? ऑब्विसली. मग मला सांगा, एवढे सगळे फायदे जर एकाच गोष्टीतून मिळणार असतील, एन्डॉर्फिन्स मिळून, तर मला सांगा तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे का नाही एक्सरसाइज? तसं आजचं सेशन एक्सरसाइज वर नाही. एक्सरसाइजचं सेशन डे 16 का डे 17 ला आहे. आज तर आपण डे 13 वर आहोत. अजून 3-4 दिवसात येईल तुमचं एक्सरसाइजचं सेशन, येईल लेबल रिडिंगचं सेशन येईल. खूप इंटरेस्टिंग सेशन आहे त्या सिलेबस मध्ये. बट एक्सरसाइज बद्दल तुमचं मत तयार झालं का नाही करायला पाहिजे म्हणून? तुमची मुलं आहेत, आणि मुलं सारखं असे उदास, डिप्रेस, पहिलं काय केलं पाहिजे? मुलांना एक्सरसाइज करायला सांगितलं पाहिजे.
एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं अॅरोमा थेरपी म्हणतात. आता हे कमी, आता एक्सरसाइज मध्ये भरभरून येणार, अॅरोमा थेरपी मध्ये कमी सिक्रेट होणार, पण होणार. एंडॉर्फिन तिथं पण येणार. काही लोकांना बघा, काही सुगंध देखील असे असतात ना, त्यातनं ऑटोमॅटिक पेन, आता हे पेन वेगळं वेगळं असू शकतं. लाईक मेंटल लेवलला पेन आहे, आपण सेशनच मेंटल हेल्थवर आहे. तर काही फ्रेग्नेन्सेस असे असतात की त्याच्यातनं मेंटल हेल्थ पण कमी होऊन जातं. बघा जसं की अगरबत्ती, अगरबत्ती आता ठीक आहे, फार चांगल्या ओरिजिनल अगरबत्ती कमी मिळतात, बट तुम्हाला आठवतंय का आपल्या लहानपणी आपण ऍक्च्युली खूप ओरिजिनल अगरबत्ती मिळायच्या, मग त्यावेळेस आपण असं देवाचे असं मंदिरात गेलो, अगरबत्तीचा वगैरे असं धूप दीप असं मस्त एक सुगंध तयार झाला की मनाला कसं वाटायचं, प्रसन्न वाटायचं, है ना. सो किंवा अजूनही बघा, रूम फ्रेशनर कशासाठी लावतात, फ्रेश वाटण्यासाठी. काही फ्रेग्रन्सेस, फुलांचा सुगंध असतो, है ना. त्यानंतर अत्तर वापरतात. त्यानंतर चला एक भाजी, सगळ्यात भाजी सांगतो, नवीन कपडे घातले त्याचा एक वेगळा सुगंध असतो, नवीन नवीन फॅब्रिकचा. कसं वाटतं बरं. आपण सेंटेड पेन वापरायचो, आठवतंय का लहानपणी, ते थोडंसं केमिकल असतं, बट अरोमा थेरपी हे सायन्स आहे. जर तुम्ही अरोमा प्रोडक्ट्स यूज करू शकला, आज हे सिद्ध झालेलं आहे, अरोमा थेरपीचा उपयोग केला जातो. एखाद्याला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी अरोमा थेरपी दिली जाते प्रॉपर. सो अरोमा थेरपी पण खूप हेल्प करते, बिकॉज इट हेल्प यू टू गेट एंडॉर्फिन. अजून काय करायचं बरं, फनी शो वाचायचे, सॉरी फनी शो पाहायचे आपण, फनी कॉमिक्स वगैरे वाचायचो लहान. चाचा चौधरी ना, इथे लोक लहान असताना चाचा चौधरी साबू वाचत होते, मी तर वाचायचो बाबा, आहे का कोणी तर. चिंटू चिंटू वाचायचो, थोडंच ते 1 मिनिटाचं वाचायचं, नाही का नाही? बरं वाटायचं. का वाचाय का वाटत होतं, कारण ते नॅचरल तुमच्या पेनला कमी करतं. इधर का दर्द कम, हा मिस्टर बीन सबसे बढ़िया, कपिल शर्मा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, है की नाही. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या केल्याने काय होतं, बरं वाटतं. मग तुम्हाला मी, मग आता काही लोक म्हणतात, हा असं सोपं सोपं सांगा ना, उगाच व्यायाम करायला लावताय. मी आधीच सांगतो, व्यायामाने 10 टाइम्स मिळणार आहे. किती मिळणार आहे, 10 टाइम्स मिळणार आहे. आता तुम्हाला 10 टाइम्स पाहिजे, कसं उली उलीचं पाहिजे, तुम्ही ठरवा. तुमचं भागत असेल उली उलीचं, मला काय प्रॉब्लेम नाही. पण माझं म्हणणं आहे की व्यायाम करावा, त्याच्यावर मी म्हणून वेगळं सेशन केलेलं आहे, का व्यायाम केला पाहिजे. नंतर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. बघा आपल्या माइंडमध्ये ना 2च मोड स्ट्रॉंगली चालतात दिवसभर. एक आहे कंप्लेंट मोड, दुसरा आहे ग्रॅटिट्यूड मोड. आणि आपण किती आयुष्यात मोठे होणार ना, हे ह्याच्यावर ठरतं की तुमच्या आयुष्यात तुमचा कंप्लेनर जेवढा कमी काम करेल आणि ग्रॅटिट्यूड माइंड जेवढं काम जास्त करेल, तेवढे तुम्ही मोठे व्हाल. आता कंप्लेंट तर सतत, बरं ह्युमन टेंडन्सी नॅचरल आहे कंप्लेंटची, म्हणजे जीभ नेहमी, जर का दात पडला असेल तर त्याच ठिकाणी जाते. किती सांगितलं नाही दात लावायचं नाही, सॉरी जीभ लावायची नाही, तरी जीभ कुठे जाणार आहे, ज्या ठिकाणी दात नाही तिथंच जाणार आहे. तसं तुमचं माइंड कुठे जाणार आहे, म्हणजे एखाद्या लग्नामध्ये तुम्ही गेलात, तिथे 52 प्रकारचे फूड आयटम होते, 52 प्रकार. कदाचित तुम्ही आयुष्यात फार कमी लग्न अटेंड केली असतील जिथं 52 प्रकारचं फूड आयटम आहे, बट तरी देखील तिथं कुठला तरी एक कंप्लेंट तुम्हाला, तरी तुमचं माइंड दाखवणार आहे बघ हे कमी. आता हे तुमच्या मनात चालतं, हे मनाचे खेळ आहेत सगळे. तुम्हाला काय करायचं माहितीये का, तुम्हाला तुमच्या मनाशी संवाद साधायचा आहे आणि त्यालाच सांगायचंय, जाऊ दे बाकीचं काही चांगलं होतं. ही सवय लावावी लागते आपल्याला. आपल्याला आपल्यावरच काम करायचंय. आपण जातो कुणावर काम करायला, माणसांवर नाही. आपण आपण म्हणतात ना, हमारा मन ही हमारी नाही सुनता है तो दुनिया क्या सुनेगी. पहिलं आपण त्याला तर सवय लाव, त्यालाच सांगायचं, ए तिकडे काय बघतो बघ. म्हणजे समजा त्याने 52, किंवा तुम्हाला असं मेनू मिळालं, गुलाबजामुन पण आहे. आता मी तुम्हाला गुलाबजामुनच फार आवडत असेल, माझं सेशन व्यवस्थित ऐकलं नाही एक्सरसाइजचं, तुम गुलाबजामुन को पहिले कट कर लो. 1 तास चालू लागतं एक गुलाबजामुन खाल्ल्यावर. नको, मग तुम्ही म्हणा गुलाबजामुन नको बाबा. पण समजा त्यांनी माझं सेशन ऐकलेलं नाही आणि तिथं त्याला दिसलं नाही गुलाबजामुन, तर म्हणून सगळं होतं पण गुलाबजामुनच नव्हतं. कंप्लेंट मोड मध्ये गेला. तर एक सिंपल फॉर्म्युला सांगतो, ग्रॅटिट्यूड करा. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, एक डायरी करा. दिवसभरात 3 चांगल्या गोष्टी शोधायच्या आपल्याला, 3 अख्ख्या दिवसभरात काय घडलंय आपल्या आयुष्यात, 3, आणि ते फक्त लिहायचंय. 3 स्टेटमेंट, फार अवघड नाही.
किती लोक आजपासून करणार? फ्रॉम टुडे टी टाईप करा. वा वा वा. मग लगेच डायरी मध्ये लिहा बरं 3. सुट्टी नाही, 3 लिहायला किती वेळ द्यायचा तुम्हाला? 1 मिनिट बस झाला. तुम्हाला हिंट देतो, आणि आज पहिला दिवस आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी. सगळ्यात पहिला आपल्याला दिवस पाहायला भेटला, त्यासाठीच थँक्यू म्हणलं पाहिजे. पण रोज रोज एका गोष्टीसाठी थँक्यू नाही म्हणू शकत ना. सकाळी उठल्यानंतर तुम्ही विचार करा, आपण सगळे वॉशरूमला जातो. वॉशरूमला गेल्यानंतर एक गोष्ट असते तिथं. ती जर काम नाही केली, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात, त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती काम नाही केली तर आपलं कसं होईल विचार करा. तो स्प्रे असतो, स्प्रे, जेट स्प्रे. तो जर व्यवस्थित चालला नाही, काय होईल आपलं? किती लोकांनी त्या जेट स्प्रेला कधी थँक्यू म्हटलं? काम झालं की हा, म्हणजे रोज म्हणा असं नाही म्हणणार, पण कधी त्याला पण थँक्यू म्हटलं पाहिजे, है का? तुम्हाला घरात न मागता सगळं वेळेवर मिळतं बऱ्याच जणांना. हं? तसं इथं फिमेल्स माझ्याकडे डोळे मोठे करून बघते. आम्हाला कुठं मिळतं सर? तुम्हाला काहीतरी वेगळं मिळत असेल, तुम्ही तुमचं शोधा. बट आता मला जगताप साहेबांचा चेहरा दिसला म्हणून मी आपलं जगताप साहेबांच्याकडे बघून बोलल्यासारखं बोललो. मला जगताप साहेब दिसतात, जंगम सरांचा डीपी दिसतोय, दीपक सर दिसतात ते. हा. तर थँक्यू म्हणायला काय हरकत आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी? आता हे असे मुलांनी येऊन स्माइल मध्ये काहीतरी संवाद साधला तुमच्यासोबत. मुलांचं स्माइल देखील थँक्यू. कधी तुम्हाला एका जुन्या मित्राचा फोन आला, लिहून टाका ना, आज मला या मित्राचा फोन आला त्याबद्दल थँक्यू. तुम्ही जेवढं थँक्यू प्रॅक्टिस कराल ना, तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टी जास्त घडतात. बरं, हे सिद्ध झालंय. लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे आता तर खूप ट्रेंडिंग आहे. सिद्ध झालेलं आहे. मग करा प्रॅक्टिस. कशासाठी? बाकी सगळं खड्ड्यात जाऊ दे. एंडोर्फिन बढ़ने वाला है, एंडोर्फिन बढ़ेगा दर्द कम होगा, इसलिए कर रहा है. फिजिकल ऍक्टिव्हिटी कुठली, म्हणजे जरुरी नाही की तुम्हाला एक्सरसाइजेस केलं पाहिजे. स्पोर्ट्स मध्ये भाग घ्या, डान्स करा, जे आवडेल ते. बट एक रूल करा. काय नाही करायचं ते सांगतो. एंडोर्फिन कमी कधी होतं? नुसतं बसून राहा, ऑटोमॅटिक कमी होऊन जात. हा, ऑटोमॅटिक. जसं म्हणतात ना, स्वच्छ होण्यासाठी आंघोळ करावी लागते. वास येण्यासाठी काहीच नाही करायचं, ऑटोमॅटिक वास उठतो माणसाचा. 48 तास होऊ द्या ना, एक वेगळाच वास. म्हणजे तसं तुमचं 48 तास जर तुम्ही इनॅक्टिव्ह राहिले किंवा फार कमी ऍक्टिव्ह राहिले, ऑटोमॅटिक तुमचे एंडॉर्फिन डाऊन होणार. म्हणजे हे मेंटल हेल्थचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. सो इनॅक्टिव्ह राहायचं नाही. पुढच्या हॉर्मोनकडे जाऊ. त्याचं नाव आहे सिरोटोनिन. ह्याला काय म्हणतात? मूड स्टेबलायझर. आता मी जे तुम्हाला सांगतोय हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं, तर आयुष्यात तुम्हाला अँटी डिप्रेसंटच्या गोळ्या खायची गरज पडणार नाही. आणि अँटी डिप्रेसंटच्या गोळ्या जर का तुम्ही वाचल्या, तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं? कोणता ड्रग ऍड केला जातो? सिरोटोनिनच ऍड केला जातो, जो तुम्हारा बॉडी खुद बनाता है. अभी वो कौन सी कंडीशन में बनाता है वो जानने से पहले ये समझते ये करता क्या है. इसको बोला जाता है मूड स्टेबलायझर. मूड चांगला ठेव. सगळ्यात पहिलं तुमचं डायजेशन चांगलं राहतं, ते सिरोटोनिन. दुसरं, जखम जर कुठे झाली असेल तर ती पटकन भरून आणण्यासाठी कोण हेल्प करतं? सिरोटोनिन. आता मग इथं थोडं बॉलिवूडचा एक डायलॉग आठवा, बहुत बार हमने सुना रहेगा. शरीर के जख्म भर जाते हैं लेकिन दिल. आता दिल हा शब्द ऍक्च्युली बॉलिवूडने दिलाय, आपण मनावरचे घाव म्हणून मराठीत म्हणतात, किंवा हृदयावरचे घाव. हे पटकन भरून येत नाहीत, है ना? ते पण भरून येतात सिरोटोनिन वाढलं तर, एवढंच मला सांगायचं. स्ट्रेस, अँझायटी कमी करतो. डोळ्यांसाठी खूप उत्तम आहे हा सिरोटोनिन. त्याच सोबत सिरोटोनिन ला जर मेलाटोनिनची साथ मिळाली तर काय होती? तुमची शांत झोप होती. आणि शांत झोप झाली, गुड स्लीप झाली, तुमचं आरोग्य उत्तम राहतं. आता मेलाटोनिन काय आहे बरं? मेलाटोनिन हा स्लीपिंग हॉर्मोन आहे. हा कधी मिळतो? ज्यावेळी अंधार पडतो, तुमचं शरीर मेलाटोनिन प्रोडक्शन वाढवतं. बट आपण लावतो प्रकाश, दिवे लावतो, मग ते कमी होतं. मग आपण स्क्रीनकडे पाहतो, स्क्रीनकडे पाहिले काय होतं? आणखीन ड्रॉप होतं. ह्याला एकच सोल्युशन आहे. अंधार झाला, शक्य म्हणजे आता स्क्रीन अवॉइड करा झोपण्याच्या 1 तास आधी. आणि दुसरं, तुम्ही काय करा, डोळ्याला ब्लाइंड फोल्ड लावायला चालू करा झोपताना. एकतर तुम्ही घरात अंधार करून झोपलं तर बेस्ट आहे झोपताना, नसेल तर ब्लाइंड फोल्ड लावा. जर तुम्ही हे केलं, काय होणार आहे?
ऑटोमॅटिक तुमचं मेलाटोनिन वाढणार आहे. आणि गंमत सांगतो, शांत झोपल्यानंतर सेरोटोनिन वाढतं, पुढे शिकणार तुम्ही. सो मजा येईल मूड स्विंग. आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे, मूड चांगला राहण्यासाठी पहिली ऍक्टिव्हिटी कोणती करायची आहे? फिलिंग सिग्निफिकंट ब्रँड इज रिक्वायर्ड. हेल्प पीपल एनी वे यू कॅन. तुम्ही लोकांना कोणत्याही प्रकारे मदत करा, जे तुम्हाला बेस्ट येतं तसं. मग आता कोणत्याही प्रकारे म्हणल्यानंतर लगेच प्रत्येकाने आपलं बँक अकाउंट मध्ये बॅलन्स किती आहे आणि सर उद्यापासून डोनेशन करायला चालू करते, असलं काही करायचं नाही. आर्थिक मदत सोडून कंसात लिहा तिथं. नाहीतर उगाच मग कोणतरी यायचं आणि म्हणायचं प्रमोद सरांनी सांगितलं लोकांना मदत करा. मला तर फोन आला की, आणि आजकाल तुम्हाला माहिती ना, फोन आला की आपल्याला ते फोन लगेच ओळखतात. मला तर असं लवकर कळतं. एक नुकताच कॉल आला होता. आता माझं तर काही संबंधच नाही, कोण माझ्या वडिलांच्या असं लांबच्या नात्यातलं कोणीतरी मला फोन केला या आठवड्यातच. ओळखलं का? आता मी ओळखलं, ट्रू कॉलर लगेच ओळखता येतं ना. मला थोडी आयडिया दिली होती, कारण माझ्या वडिलांनाच त्यांनी 2 आठवड्या आधी पहिलंच म्हणजे छोटी 8,000ची टोपी लावली होती. तर मग ऐकण्यात आलं होतं. ओळखलं का? नाही ओळखलं. म्हणलं अरे मी तुझ्या पप्पांचा असं असं असं. म्हणलं हो का? म्हणलं माझ्याकडे नंबर सेव्ह नाही, नव्हताच सेव्ह. काय चाललंय, कसं चाललंय? आता एवढ्या वर्षात कधी नाही काय चाललंय विचारलं, आज विचारलं म्हणजे समजून घ्या, सावध व्हायचं असे फोन आले की. बरं. म्हणलं काय? नाही मला तुझी मदत हवी होती. हो म्हणलं करतो ना, पैशाची सोडून काय मदत हवी असेल तर विचारा. लगेच म्हणू लागले नाही नाही, पैशाचीच हवी होती, फक्त 2च दिवसासाठी. बघा नेहमी बोलतात 2च दिवसासाठी पाहिजे अशी लोक. आणि मी करून बसलोय आधी, म्हणून आता अनुभवानुसार अक्कल आली की नाही नाही, असे फोन आले की नाही, ते 2 दिवस कधीच खरं नसतं. तर ही मदत सोडून तुम्ही जी कुठली मदत करू शकता, कुठली कुठली मदत करू शकतो, प्रत्येकाने किमान तुम्हाला 1 2 3, जसं की तुम्ही एखाद्याचं कौतुक करू शकता, तुम्हाला जे बेस्ट येतं. हा कौतुक करणं पण त्याला मदतच आहे एक प्रकारची. पण तुम्ही कोणाचं नुसतं म्हणणं ऐकून घेऊ शकता, तुमचं कुठलं स्किल त्याला शिकू शकता. लिहा बरं पटापट पटापट, तुम्ही लोकांची कोणत्या प्रकारे मदत करू शकता. पटापट पटापट. कारण हे केल्याने तुमचं काय वाढणार आहे? सिरोटोनिन. तुमचा मूड भारी राहणार आहे. ते गाणं आहे ना, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम दे. माझा आवाज बिवाज काही असं खास नाही, आहेत आमच्याकडे सिंगर वेगळे. लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. तुम्हाला आता लोकांचा गम वगैरे नाही हे करत बसेल, पण तुम्ही त्यांना आनंद कुठल्या मार्गाने देऊ शकता विचार करा. कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही लोकांना द्याल, ज्यातनं. आणि अहो कधी कधी नुसतं रस्त्यात एखादी पत्ता विचारला ना, आपण त्याला पत्ता सांगितलं तरी आपल्याला भारी वाटतं. असे भरपूर ठिकाण आहेत जिथे आपण लोकांना हेल्प करू शकतो. सो थिंक अबाउट इट. अशा कोणत्या गोष्टी आहेत? हाँ, उनकी तकलीफ सुन के बहुत अच्छी चीज है. उनको उनकी तकलीफ में सही पर्सन से मिलवा के आप हेल्प कर सकते हो. ज्यावेळेस मग तो तुम्हाला थँक्यू म्हणतो, तुम्हाला काय वाटतं? भारी वाटतं. अजून एक सांगू का? हा, छोटी छोटी कामे करणे, वृद्धांशी गप्पा मारणे, बरोबर आहे. ते फेसबुकवरचं ते इंस्टाग्रामवरचं हार्ट आणि फेसबुकवरचं लाईक, जेव्हा कुठला फोटो दिसेल आपल्या ओळखीच्याचा, तुम्ही नुसतं त्याला लाईक टाका आणि हार्ट टाका, त्याच्याने पण त्याला मदतच होते. त्याला वाटतं लय भारी, अरे मला एवढं. इव्हन तुम्ही जर, आता माझा टॉपिक आहे सोशल मीडिया, त्याच्यामध्ये मी शिकवेल सोशल मीडियाने आपल्याला ऍडिक्ट कसं केलं तुम्हाला. त्यांनी हे सगळं ह्युमन बिहेवियरचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे हे घडलेलं आहे. So तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला ब्रँड असल्याचं फिलिंग आलं पाहिजे. आणि हे एकाच गोष्टीने येऊ शकतं, तुम्ही मदत करा. आणि मदत करणं म्हणजे जेन्युइनली त्यांना मदत करा. दुसरं काय करायचं? सूर्यप्रकाश. सेरोटोनिन वाढवण्यासाठी दुसरी गोष्ट, सूर्यप्रकाशात जा. बघा, फ्रीमध्ये सेरोटोनिन. लोक काय करतात, ह्याच्यासाठी गोळ्या घेतात हा. आणि त्या गोळ्यांमध्ये हेच आहे, जेवढ्या अँटी डिप्रेसंट मेडिसिन आहेत ना, दे आर मेड बाय सेरोटोनिन. झोप रात्रीची पूर्ण करा, ऑटोमॅटिक सेरोटोनिन लेवल बॅलन्स. आपल्या प्रियजनांशी गप्पा मारा, काय झालं? सेरोटोनिन वाढलं. निसर्गात वेळ घालवा, फॉरेस्ट बेदिंग म्हणतात ह्याला. काय वाढलं? सेरोटोनिन वाढलं. ट्रिप्टोफॅन ज्याच्यामध्ये जास्त आहे, हा एक अमिनो ऍसिड आहे, ते फूड आयटम घ्या. जसं की
पायनॅपल मध्ये आहे, नट्स मध्ये आहे, सीड्स मध्ये आहे, दुधाच्या पदार्थामध्ये म्हणजे दह्यामध्ये. म्हणून बघा जुनी लोक काय करायची, बाहेर जाताना बाबा तू दही साखर खाऊन जा, तुझा मूड चांगला होईल. का मूड चांगला होईल? कारण तर सिरोटोनिन बढेगा बाबा. त्यानंतर एक नियम लक्षात ठेवायचा, नेवर कीप लो सेल्फ इस्टीम. सिरोटोनिन जर का चांगला ठेवायचा असेल तर अशा ठिकाणी बिलकुल वेळ घालवायचा नाही जिथे तुमची किंमत होत नाही. विषय क्लोज. जे लोक तुमची किंमत करत नाहीत, तो कोणताही ग्रुप असेल, ते कोणतंही ठिकाण असेल, तिथे तुम्ही जास्त वेळ थांबायचं नाही. कारण तिथे थांबलं की सिरोटोनिन ड्रॉप की मूड खराब. कनेक्शन लागतंय तुम्हाला हे हॉर्मोन्सचं? पटतंय का असंच काहीतरी थेअरी वाटते तुम्हाला? किती डीप विचार करा ना, ज्यांनी हे शोधलेत किती डीप अभ्यास करून सोडलाय. हा, बघा हे खूप छान लिहिलंय यांनी. एक अपेलिंग स्माइल द्या, तर तुमच्या स्माइलने लोकांना भारी वाटतं. हा. कोणतरी दिसतंय बाबा कष्ट करताना, त्याला कधी कधी आपल्याला म्हणजे मदत करावीशी वाटतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही मंदिरात जाऊन काय कुणाला हेल्प केली, अजून काय काय कुठे कुठे जरा यांनी असं डोकं लावलं. एखादा अं, असं कोणतरी आहे बाबा तुमच्या इथे ज्याला तुम्हाला काहीतरी चांगलं स्किल येतं, जसं की तुम्ही चांगलं समजा डान्स शिकवू शकता, तुम्ही कुणाचा अभ्यास घेऊ शकता. बघा विचार करा, तुमच्याकडे असे कोण पॉइंट्स खूप सापडतील. बट तुम्हाला वाटतं की मी ह्याच्यासाठी करते, तुम्ही भले दुसऱ्यासाठी करताय, बट मूड तुमचा चांगला होणार आहे, सेरोटोनिन तुमचं वाढणार आहे. आता बघा मी, हा, गौ सेवा करा, दान करा. दान म्हणलं की पैसे आले, हा, श्रमदान करा. मी शिकवताना एकच शिकतो, पैशाने केलेलं ह्याच्याने मूड नाही वाढणार एवढा. कारण सांगू का, आपण पैशाशी एवढे कनेक्टेड आहोत ना, पैसे गेले की थोडस का होईना असं वाटतं. खरंय का नाही? पैसे न देताच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हा करा, तुम्ही पैशाचं पण करा, नाही असं नाही. बट त्याच्याने मूड किती स्टेबल होईल मी नाही सांगू शकत. बट पैसे न देता, म्हणजे कधी कधी कसं असतं की समजा एखाद्याला काम हवंय आणि तुमच्या ओळखीमध्ये कोणतरी आहे, तिथे त्याला काम मिळू शकतं, जोडी लावून द्या. आता शोधा असं, जसं माझं आता हे सेशन जेव्हा परत कधी असेल, हं, असतंय महिन्या 2 महिन्यातून असतं. तुम्ही जर कोणाला या सेशनला पाठवलं, तो काय म्हणणार तुम्हाला? थँक्यू, चांगल्या सेशनला पाठवलं म्हणणार का नाही म्हणणार? तुम्हाला कसं वाटणार? सिग्निफिकंट, भारी. तो तुम्हाला थँक्यू, लोक थँक्यू म्हणतील अशी कामं करा. पण ते थँक्यू कसं पाहिजे? इधर से आने वाला छे, असं वर वर वाला थँक्यू. हे जर करू शकला, काम झालं. आता तिसऱ्याकडे जाऊया. तिसरं आहे डोपामिन. आता हा फार इंटरेस्टिंग हॉर्मोन झालाय. ह्याला, येस, टू मेक समवन स्माइल, कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद. नक्कीच छोट्या छोट्या गोष्टी असतात हो, फार नाही करावं लागत माहितीये. फार नाही. एखादी तुमची भारी रेसिपी आहे, कोणाला तरी शिकवा, अरे तुझ्या घरात बनव, कशी झाली मला सांग, आवर्जून सांगा, टेस्टी आहे ना, वा. त्याचे पूर्ण फॅमिली सांगते, भारी झालं, हे झालं. झालं. तुम्ही गार्डन मध्ये गेले, पार्क मध्ये, लोक फोटो काढायचे असतात, कोणतरी म्हणतं प्लीज माझा फोटो काढा टाका. हा, येस, असं एकदम मन त्याला दाखव, बरोबर आलंय ना, अजून 2 काढू का? त्याला काय वाटणार आहे? भारी वाटणार. तो काय म्हणणार आहे आता? तो थँक्यू कसं म्हणणार? मनापासून म्हणणार ना, मनापासून. काही लोक असं म्हणतात, फोटो काढणार का प्लीज, बरं ते रिक्वेस्ट करणार फोटो, मी काय रिकामा बसलोय का? अरे तेरे को इतना अच्छा मौका मिला था फ्री में सेरोटोनिन कमाने का, डिप्रेशन से बचने का. बस ते असं बोलतं की ते बिचारा डिप्रेशन मध्ये जातं. हा, म्हणजे लोक कशी रिएक्ट करतात ना. यांनी कोणीतरी लिहिलं बघा, स्माइल टू मेक समवन स्माइल. मी तर, आणि कोणीतरी इथं लिहिलं की तुम्हीच्या चेहऱ्यावर स्माइल ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, स्माइल इज इन्फेक्शियस. जसं कोणी जांभळी दिली तर काय होतं की आपल्याला जांभळी येते, तसं कोणी स्माइल केलं ना की ऑटोमॅटिक आपण स्माइल करतो. पण आपण कधी कधी इतके सिरियस राहतो ना, मग आपल्याला बघून समोरचा अजून जास्त सिरियस असतो.
तसं पुढच्या हॉर्मोनकडे जाऊया. तो फार इंटरेस्टिंग आहे. सध्या तर त्याची खूप चर्चा आहे, कारण त्याचं नाव ऍक्च्युली रिवॉर्ड केमिकल म्हणतात त्याला. बट आता ह्याच्या डिटॉक्सची पण वेळ आलेली आहे. डिटॉक्स त्याच्यावर आपलं वेगळं सेशन असतं, डोपामिन डिटॉक्स का करायचं वगैरे, कसं करायचं. पण पहिले हा फंक्शन समजून घ्या. हा काय करतो? हा माइंडला अलर्ट करतो. हा काय करतो? तुम्हाला मोटिवेट करतो. हा काय करतो? तुमची स्मरणशक्ती वाढवतो. हा काय करतो? तुम्हाला प्लेजर वाढवतो. प्लेजर बघा, दोन शब्द आहेत, एक प्लेजर, एक सॅटिस्फॅक्शन. हा फक्त प्लेजर देतो. त्यानंतर एनर्जाइज करतो, म्हणून ह्याला रिवॉर्ड केमिकल म्हणतात. आता गंमत काय, कशातून मिळतो? तसं ह्याला मिळवण्याचं एक सोपं इमिजिएट ठिकाण आपल्या सगळ्यांकडे आलेलं आहे, ते म्हणजे स्मार्टफोन. तुम्ही रील्स पाहिले की डोपामिन वाढणार आहे. पण प्रॉब्लेम आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही डोपामिन कमवला तर मात्र तुम्हाला ह्याचे त्रास होतात. म्हणून तुम्हाला इतका डोपामिन मिळतो, इतका डोपामिन, आणि तुम्ही इतके ऍडिक्ट होता. मोबाईलचे ऍडिक्ट का होता? कारण आपल्याला डोपामिन मिळतो. त्याच पद्धतीने जंक फूड खाल्लं की डोपामिन मिळतो. पण हा देखील चुकीचा मार्ग आहे. मग पुन्हा माइंड काय म्हणणार? जंक फूड पाहिजे. आणि गंमत काय, मग डोस जास्त लागतो. म्हणजे पूर्वी समजा 5 मिनिटं रील मिळून जे डोपामिन मिळत होतं, ते नंतर 10 मिनिटं. त्याच्यावर आपण वेगळं सेशन नक्कीच करूया. माझी बॅच संपू द्या, मग करू आपण. आता सध्या 21 दिवस कुठलं नवीन सेशन नाही करता येणार, बट हे झालं की मी करू. सो तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे? हा डोपामिन आहे ना, मोबाईल मधून नाही आला पाहिजे, स्क्रीन मधून नाही आला पाहिजे, सोप्या शब्दात फूड मधून नाही आला पाहिजे. जंक फूड मधून मिळतो. फूड सायंटिस्ट अभ्यास करतात ह्या सगळ्या गोष्टींचा, आणि मग ते फूड बनवतात, ज्यातनं तुम्ही फूडचे ऍडिक्ट व्हाल. ऍडिक्ट, व्यसनी व्हाल, व्यसनी. सो असा डोपामिन आपल्याला मिळवायचा नाही. आता आपल्याला जो मिळवायचा तो कसा मिळवायचा आहे? प्रोक्रॅस्टिनेशन टाळा. म्हणजे आजचं काम उद्यावर नका करू. उद्याचं काम जर तुम्ही आज करताय तर तुम्हाला रिवॉर्ड, अरे यार मेरे को कल का काम आज, भारी वाटतं. त्याचबरोबर छोटे टार्गेट घ्या, अचीव्ह करा, आणि लोकांकडनं कॉम्प्लिमेंट्स रिसिव्ह करा. कॉम्प्लिमेंट्स अशा टार्गेटच्या बदल्यात आल्या, भारी वाटतं. प्रोडक्टिव्ह टास्क करा. त्यानंतर पेंडिंग काम ठेवू नका. पेंडिंग काम संपवली, डोपामिन मिळतो. ही सगळी चांगले डोपामिन मिळवण्याची साठी, किंवा नॉन ऍडिक्टिव्ह फॉर्मॅट मधला डोपामिन मिळवण्याची सवय. इन्स्पिरेशनल गाणी ऐका, इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐका. फक्त याची वेळ ना रात्री नको. रात्री डोपामिन करून काय उपयोग आहे का? कारण तुम्ही काय पाहिलं, डोपामिन काय करतो? अलर्ट करतो. आता रात्री तुम्ही रील पाहताय, गाणी ऐकताय, रात्री अलर्ट झाले, रात्री मोटिवेट झाले, रात्री एनर्जाइज झाले, नंतर म्हणतात झोप नाही लागत. अरे कशी लागेल झोप? जर रात्री स्क्रीनवर या सगळ्या गोष्टी पाहिल्या, लागेल का झोप? नाही लागणार ना. डायरी मेंटेन करा. ही सवय ठेवा रात्री झोपण्याआधी. जे काय आहे डायरी लिहा. काय कामं झाली आज, उद्या काय कामं करायच्यात. ग्रॅटिट्यूड डायरी. एकच लक्षात ठेवा, डोपामिन मोबाईल मध्ये गेम जिंकून कधीच मिळवायचा नाही. का बरं? कारण मोबाईल मध्ये जर तुम्ही गेम जिंकला तर तुम्हाला प्लेजर मिळतं, सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. मैदानात जेव्हा तुम्ही जाऊन खेळ खेळता आणि जेव्हा तिथे तो खेळ जिंकता, तेव्हा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं. मोबाईल मध्ये पूर्वी बघा ना, आपल्या लहानपणी तर उलट बरे गेम होते. तुमच्यापैकी काहींनी मारिओ खेळला असेल, कॉन्ट्रा खेळला असेल, आठवत आहे ना? ते गेम कसे होते? त्यात लेवल होते, कुठेतरी संपत होतं. आता एंडलेस, लेवलच नाही. कारण त्यांना माहिती तुम्ही जेवढे तास थांबाल तेवढं चांगलं. सो असे गेम खेळण्यात काही पॉइंट नाहीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हे वाक्य लिहून घ्या. मी हे माझ्या डायरीत लिहून ठेवलेलं आहे, म्हणून माझ्या मोबाईलमध्ये गेम नाही. ज्या व्यक्तीला मोबाईलमध्ये गेम जिंकण्याची सवय लागते, तो खऱ्या आयुष्यातले गेम जिंकूच शकत नाही. बिकॉज मनाला कळत नाही रिअल मध्ये जिंकताय का मोबाईल मध्ये जिंकताय. मनाला कळतं जिंकताय, मग तुम्ही झालं त्या नकली जगात सुखी झाले. सो हे नकली जगातून बाहेर आणणं, ह्यालाच डोपामिन डिटॉक्स म्हणतात. त्याच्यावर आमचं हिलिंग ह्युमनचं काम चालू आहे. लवकरच अशा पद्धतीचा आपण प्रोग्राम लॉन्च करूया. इट विल टेक लॉट्स ऑफ टाइम, बट काय काय त्याच्यामध्ये द्यायचं, मला माहिती आहे खूप मोठी समस्या राहणार आहे डोपामिन डिटॉक्स येत्या काळामध्ये.
कारण आजच सर्व मी ऐकून शॉक झालो, 50% वेळ लोक स्क्रीनवर घालवतात सोशल मीडियावर, त्यांचा 50% वेळ. आणि सगळेच वैतागले आहेत. बरीचशी कामं पण त्याच्यावर आहे sir. त्याच्यावर माझं वेगळं सेशन आहे, त्यात तुम्ही शिकाल. मी पण त्याच्यावर आहे, बट मी कन्झ्युम नाही करत, मी क्रिएट करतो, हा फरक आहे. ते तुम्ही त्या सेशन मध्ये शिकाल. ठीक आहे, लिहिलं का वाक्य? मोबाईलवर जर का गेम जिंकायची सवय लागली तर खऱ्या आयुष्यातले गेम तुम्ही खेळणार पण नाही. लास्ट लास्ट हॉर्मोन आहे ज्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. ह्याला म्हणतात लव केमिकल. आता जे आपण म्हणतो ना, तरुण वयात जे प्रत्येकाच्या शरीरामध्ये जे आकर्षण निर्माण होतं, हे सगळं काय नाहीये, हे सगळं एक केमिकल आहे. त्या केमिकलचं नावच आहे ऑक्सिटोसिन. त्या त्या वयामध्ये त्या त्या गोष्टी घडतात. बट ह्या ऑक्सिटोसिनचं फंक्शन आहे, हा ट्रस्ट वाढवतो, हा बॉन्डिंग क्रिएट करतो, हा एक रिलेशनशिप बिल्ड करण्यामध्ये हेल्प करतो, हा रोमॅन्टिक अटॅचमेंट क्रिएट करतो. इवन आई जेव्हा बाळाला म्हणजे दूध असते, ती जे एक म्हणतात ना, पाना फुटतो, ती जे लॅक्टेशन पिरियडची जी स्टेज आहे, ती कशामुळे? ते लव केमिकल आहे बाळाबद्दल, ऑक्सिटोसिन लेवल्स वाढतात त्या स्त्रीमध्ये. इव्हन बाळाला जो नैसर्गिक म्हणजे नॅचरल जे नॉर्मल डिलिव्हरी जी होती, नॉर्मल डिलिव्हरी, त्या स्त्रियांमध्ये ऑक्सिटोसिन लेवल प्रचंड वाढलेले असतात. त्याचमुळे ते जन्मत होतात. सो ह्या सगळ्या काय आहेत? फंक्शन्स आहेत ऑक्सिटोसिनचे. आता हा मिळवायचा कसा? सिंपल, हँडशेक, म्हणजे हा टच पासून मिळणार आहे. जेव्हा आपण कोणाला हँडशेक करतो, हायफाय करतो, हायटेन करतो, आपल्या आपल्या कल्चरनुसार जादू की झप्पी देतो, हा काय होतो? टचने. म्हणून इथून पुढे जेव्हा तुम्हाला शक्य आहे ना, कोणाला भेटाल, आपल्या आपल्या कल्चरनुसार मिठी मारून भेटा, हँडशेक करा, हायफाय करा, नवीन मित्र तयार करा, मुलांसोबत खेळा, लव्ड वन्स पासून मसाज घ्या, मसाज द्या, फूट मसाज असेल, हेड मसाज असेल, हे तुम्हाला खूप हेल्प करणार आहे. ऑक्सिटोसिन भरभरून मिळणार आहे तुम्हाला, आणि मग मनाला भारी वाटणार आहे. आज बरीच लोक एकत्र राहतात, बट त्या दोघांमध्ये एक लव केमिकल मिसिंग असतं बऱ्याच लोकांमध्ये. हा हा हॅपी हॉर्मोन आहे, हा मूड चांगला करणार आहे. आता ह्याच्यासाठी फार काही करायची गरज नाही, एवढ्याच गोष्टी करायच्या. बट हे तुम्हाला वेगवेगळ्या मेंटल हेल्थच्या प्रॉब्लेम पासून बाहेर ठेवणार आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, मानसिक रुग्ण जेव्हा माणूस होतो तेव्हा तो एकटा राहायला पसंत करतो. आता त्याला जर का जादू की झप्पी मिळत असेल, बरं वाटत असेल, कशाला तो एकटा राहील? त्याला वाटेल ना कोणतरी आहे माझ्यासोबत. नुसतं भेटताना कधी कधी नुसतं पाठीवर थाप द्या, कसं वाटतं? पाठीवर हात ठेवा एखाद्याच्या, नुसतं कसं वाटतं? म्हणतात ना, फक्त पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, पुन्हा त्या माणसामध्ये लढण्याचं बळ येतं. सो हे खूप म्हणतात ना, सायंटिफिकली रिसर्च करून बनवलेल्या गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो, आणि मग आपण आजचं सेशन इथे थांबूयात. परत एकदा छोट्याशा गोष्टी रिवाईज आहेत फक्त. आणि स्टोरी आहे गुरु महाराजांची. सो हे जे गुरु महाराज आहेत ना, हे गावाबाहेर बसलेले असतात, आणि कोणी गावामध्ये आलं की त्यांना थोडं गाईड करणं, गावातल्या लोकांना गाईड करणं, असं त्यांचं रुटीन असतं. आता होतं काय, एकदा त्या गावामध्ये एक नवीन जोडपं येतं, ज्यांचं नुकतंच शिफ्टिंग झालेलं असतं, आणि ते गुरु महाराजांच्या इथं थांबतात आणि विचारतात, महाराज, या गावाबद्दल मला थोडी चौकशी करायची आहे, गावातली लोक कशी आहेत, यांचा स्वभाव कसा आहे, मला तुम्ही थोडं सांगाल का? ते विचारतात, तुम्ही आधी जिथे होता तिथं कशी होती लोक? म्हणजे तिथली लोक खूप प्रेमळ होती, खूप म्हणजे जीव लावत होती, मी एका परिवारासारखे राहत होतो, सगळे फेस्टिवल आम्ही एकत्र एन्जॉय करत होतो, म्हणजे सोडायची इच्छा नव्हती, बट शिफ्टिंग झालं, ट्रान्सफर झाली, आम्हाला यावं लागलं. म्हणतात, महाराज म्हणतात, व्हेरी गुड, काही काळजी करण्याचं कारण नाही, ह्या गावामध्ये पण तुम्हाला अशीच लोक भेटतील, तुम्हाला तसाच परिवार इथे भेटेल, तुम्हाला बिलकुल दुःख होणार नाही की तुम्ही तुमचं जुनं गाव सोडून आलात. सो म्हणतात खुश, जातात त्या गावामध्ये राहायला, आणि थोड्याच तासांमध्ये तिथे दुसरं एक कपल येतं, त्यांचंही असं शिफ्टिंग झालेलं असतं. आणि ते शिफ्टिंग झाल्यानंतर ते शिफ्टिंग झाल्यानंतर जे दुसऱ्या मैथिली आहेत का, मला वाटलं आपलीच मैथिली मॅडम आहेत, व्हेरी नाईस सेशन, म्हणजे असं एवढं मोठं कमेंट आमची मैथिली कधी टाकायची? ओके. सो दुसरं कपल येतं,
आणि दुसरं कपल सेम प्रश्न विचारतं. मग ते प्रश्न विचारल्यानंतर त्या दुसऱ्या कपलला दुसरं कपल महाराजांना सांगतं की नाही नाही, आधीची लोक लय अशी होती, त्रास देत होती, बरं झालं आम्ही सुटलो तिथून, अमुक तमुक. खूप नावं ठेवतात त्या लोकांना. महाराज म्हणतात इथे पण तुम्हाला अशीच लोक भेटणार आहेत. मग ते म्हणतात अरे ये तो गडबड हो गया. जो ऐकत असतो तिथे एकदम थांबलेला, इसको बोल रहे हैं ऐसे मिलेंगे, इसको बोल रहे हैं ऐसे मिलेंगे, तो जाऊन विचारतो महाराजांना. तुम्ही त्यांना तर सांगितलं गावात अशी लोक आहेत, ह्यांना सांगितलं असे आहेत. चाललंय म्हणजे नेमकं कुठले आहेत गावात लोक, जो तिथे थांबून एक जण ऐकत असतो. तो म्हणतो लोक सगळीकडे इथून तिथून सारखीच. लोक तुम्ही कुठेही जा, सगळीकडे सारखे असतात. तुम्हाला जग आहे ना, तुम्ही कसे आहात तसं दिसत असतं. आणि आपण जगाला बदलू शकत नाही. आपण फक्त आणि फक्त स्वतःला बदलू शकतो. मी खूप वेळा माझ्या आधीच्या करिअरमध्ये सेल्सचे खूप सारे ट्रेनिंग घेतलेत. सो सेल्सच्या ट्रेनिंग मध्ये मी जेव्हा लोकांना शिकवायचो, त्यावेळेस मी जेव्हा लोकांना विचारायचो काय अडचण आहे, तर ते म्हणायचे प्रत्येक ठिकाणी बरं, मी खूप ट्रॅव्हल केलंय सेल्सच्या करिअरमध्ये माझ्या. म्हणजे सप्लिमेंट सेलिंग मी एज्युकेशन द्यायचो त्या ग्रुप्सला. तर लोक म्हणायचे नाही सगळीकडे जाणार सर, आमच्या भागात कोण घेणार नाही. बरं मी दिल्लीला गेलो ना, तरी तो दिल्लीवाला पण तसंच म्हणायचं. मी साऊथला गेलो तर साऊथवाले पण तसंच म्हणायचे. मी गुजरात फिरलो तिथे तसं म्हणायचे. राजस्थान, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, हैदराबाद एवढ्या सगळ्या ठिकाणी मला जाण्याचा योग आला. आणि मी सर्वांना हेच सांगायचो की तुम्ही जिथे कुठे राहता ना, तिथे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की आमच्या इथलं असं वेगळं आहे. आणि हे प्रॉब्लेम त्यांचा नव्हता. बरं तिथे काही ग्रुप असायचा तो कधीच कंप्लीट करत नव्हता. कारण त्यांना हे प्रिन्सिपल माहिती आहे की माणसं सगळीकडे सारखीच. सो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जेव्हा आपण मेंटल हेल्थ चॅलेंजेस मध्ये अडकाल, तेव्हा लोकांना दोष देऊ नका. मला ह्याने असं केलं, आमच्या इथले लोक असे आहेत, आमचा समाज असा आहे, आमचा भाग असा आहे. काही नसतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती अट्रॅक्ट करत असता. आता हा पूर्णपणे वेगळा विषय होईल, तो आपल्याला काही इथे छेडायचा नाही. पण आपण एक करू शकतो, आपण आपण स्वतःवर काम करू शकतो. राईट. सो छोटेसे अजून एक दोन तीन पॉइंट्स आहेत आणि मग आपण आता हे जो फीडबॅक तुम्ही इथं टाकताय ना झूम मध्ये, मी रिक्वेस्ट करेल तुम्ही ज्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये आहात त्या ग्रुपमध्ये टाका किंवा त्या ग्रुपच्या ऍडमिनला पाठवा, तर ते आम्हाला हेल्प होते. बाकी लास्ट व्हॉट इज वी हॅव टू प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. स्पोर्ट्समध्ये पार्ट घ्यायचा आहे. कोणता तरी एक सोशल कॉज तुम्ही ठरवा ज्याच्यावर तुम्ही काम कराल. लोकांची भरभरून स्तुती करा, पण खरी हा. तारीफ करो लेकिन सच्ची वाली, झुटी नहीं. डोंट वेट फॉर हगिंग डे. मिठी मारण्यासाठी वर्षातून एकदा एक दिवस येतो हगिंग डे, त्याची वाट बघू नका. एक प्रिन्सिपल तुम्ही करू शकता. मित्र भेटेल, मुलं असतील, युअर लाईफ पार्टनर है, उनको तो अच्छे से मिलो, अपने पेरेंट्स है, हं? भेटा ना, मिठी मारून भेटा. नॉर्मल कशाला भेटता? बरं वाटतं बघा, तुम्ही करून तर बघा. हं? आजच करा आणि मला मग सांगा कसं वाटतं. वेकेशनला वेळ द्या, गरजेचं आहे. अँड करेक्ट युअर न्यूट्रिशन. काही लोक काम 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 म्हणजे सतत काम. त्यांना वाटतं वेकेशन करणं म्हणजे सुट्टी करणं म्हणजे वेळ वाया घालवणं, पैसे खर्च करणं, पैसे उधळणं. अरे बाबा, ये रिफ्रेशमेंट के लिए जरूर लेता है. रिचार्ज होतं माणूस, रिसेट होतं माइंड ना. थोडा ब्रेक घेणं गरजेचं आहे. काय मग खूप असं ओव्हरलोड ह्याच्यामध्ये काम करणं तुम्हाला खूप स्ट्रेस मध्ये टाकणार. आणि मग नंतर काय होतं, अशा लोकांचे रिझल्टच येत नाही. ते म्हणतात मी एवढं काम करतोय. अरे बाबा थोडा धार पण लावावं लागते ना, थोडा ब्रेक घ्यायचं असतं. तर हे फार गरजेचं आहे. वेकेशन साठी वेळ काढा, हेल्प होतं. म्हणजे मी तर सांगतो लोकांना, आता आपलं ऑक्टोबर उघडलं ना, ऑक्टोबर हिट, ऑक्टोबर महिना, तुमच्यापैकी कोण इंटरेस्टेड असेल आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. आमचा एक ऍडव्हेंचर्स म्हणून ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जॉईन व्हा. तिथे डिटेल येतील. मी थीम पार्कला घेऊन जातो आमच्या सगळ्या ग्रुपला. हा म्हणजे टीटीएमएम, टीटीएमएम समजतं ना, तुझं तू माझं मी. मी काय स्पॉन्सर नाही करत. फक्त कसं आहे, तुम्ही माझ्यासोबत थीम पार्क मध्ये दिवस घालवल त्यावेळेस तुम्हाला जास्त अजून मजा येईल. कारण थीम पार्क मध्ये मी खूपदा गेलेलो आहे. आपल्या इथं जे पुण्यात राहतात त्यांना माहिती आहे इमेजिका. म्हणजे इमेजिका मी कंटिन्यू जातो. म्हणजे तिथे मी नोटेलला स्टे पण केलंय 3-4 वेळा. सो मजा येते. तर त्या थीम पार्कला तुमच्यापैकी नक्कीच ज्यांना इंटरेस्ट आहे माझ्यासोबत चला, किंवा दुसरं ट्रेकला येत जावा जे पुण्यात आहेत ते.
2 ऍक्टिव्हिटी मी करतो. ट्रेक तर एकदा फक्त पाऊस उघडू द्या, ते तर रेग्युलर चालतात. आमच्या ऍडव्हेंचर ग्रुपमध्ये राहा. येस, इमॅजिकल आमच्या सोबत नक्की या. एवढी मजा करू. आता हे थीम पार्क का बनल्यात माहितीये का? प्रत्येक चांगल्या डेव्हलप कंट्रीमध्ये थीम पार्क आहे का? थीम पार्क मध्ये तेव्हा तुम्ही जाताना, तुम्ही जेव्हा राईड्स घेता, तुम्ही ओरडता, किंचाळता. आता बऱ्याचदा हे आत साठलेलं असतो. आयुष्यात कधीतरी असा राग येतो ना, ह्याच्यावर असं ओरडावं, म्हणजे ते कधी पण होईल. ट्रॅफिक मध्ये कोणतरी चुकीची गाड्या चालवतं, त्याचा राग येतो. गव्हर्नमेंटचा राग येऊ शकतो, कशाचा पण राग येऊ शकतो. मग हा राग आत साठवून कशाला ठेवायचा? त्याला व्यक्त करण्याचं ठिकाण म्हणजे थीम पार्क. किंवा डोंगरावर जायचा आणि मस्तपैकी त्या दरींमध्ये ओरडायचा, असं मोठ्याने आवाज द्यायचा. ह्या गोष्टी करा, आतलं बाहेर काढा, साठवून ठेवू नका. ह्याच साठवून ठेवलेल्या गोष्टी उद्या कॅन्सरच्या गाठी म्हणून बाहेर येतात, बाकी काही नाही. आणि हे खूप मोठे रिसर्च आहे त्याच्यावर. ठीक आहे. सो स्ट्रेस एवढा घेऊ नका. सो टेक टाइम फॉर न्यूट्रिशन. करेक्ट, सॉरी, वेकेशन, करेक्ट युअर न्यूट्रिशन. आजारी असताना कधीच काम करू नका. करा आराम. जास्त साखर खाऊ नका. जेवण चुकवू नका. खूप जास्त एंटरटेनमेंट ड्रिव्हन राहू नका. सतत मनोरंजन 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 मनोरंजन. स्क्रीनवर मनोरंजन मनोरंजनने पण मेंटल मग इतकं होऊन जातं की ते तुम्ही त्याच जगात राहता, रिअल जगात येत नाही. झोप, शांत झोप हे असं औषध आहे ज्याच्यासारखं पर्यायी औषध नाहीये. बाकी ओमेगा 3 म्हणून एक प्रकार असतो, बी व्हायटमिन्स असतो. बी व्हायटमिन तुमचे कधीच बी व्हिटॅमिन लेवल कमी होऊ देऊ नका. इन्फ्लमेशन कमी करणाऱ्या गोष्टी करा. मायक्रोबायोम, पोटासाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टी, प्रोबायोटिक प्रिबायोटिक फूडमध्ये ठेवा. ब्लड शुगर मेंटेन करा. आणि सर्वात महत्वाचं, जर कुठल्या न्यूट्रिशनची डेफिशियन्सी असेल, स्पेशली व्हायटमिन डी, सॉल्व करा. सप्लिमेंट्स मिळतात. ठीक आहे. अबॉट कंपनीचं सप्लिमेंट मिळतं, चेक करायचं. 2 महिनेच घ्यायचं असतं. 2 वर्षातून घेतलं तरी पास झालं. ठीक आहे. आता आपलं पोट हे आपला दुसरा मेंदू आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी डिटॉक्स डाएट करा. डिटॉक्स डाएटची अधिक माहितीसाठी आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. ओके. कारण इथे मेजॉरिटी लोक आहेत ज्यांनी डिटॉक्स एकदा तरी केलेले आहे, ज्यांनी केलेलं नाहीये त्यांनी नक्की करा. आता वैभव सर तर परत आलं डिटॉक्स करायला खूप महिन्यानंतर. काही लोक आमच्याकडे रेसिडेन्शियल येतात डिटॉक्स करायला, पण एकदा तरी करा. बिकॉज युअर स्टमक इज सेकंड ब्रेड. बाकी थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. तुम्हाला जर हे सेशन तुमच्या सोसायटीमध्ये करायचं असेल, तुमच्या कंपनीमध्ये करायचं असेल, हे एकमात्र सेशन आहे जे मी ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट करतो, ऑनलाईन ऑफलाईन कसंही. कारण हे सेशन घेताना मला खूप भारी वाटतं. बाकी काय हो ना हो, माझी मेंटल हेल्थ खूप स्ट्रॉंग होते. सो त्यासाठी मी सेशन ऍटलिस्ट महिन्यातनं एकदा माझा करण्याचा प्रयत्न असतो. ऑनलाईन तर असतंच महिने 2 महिन्यातनं. सो तुम्हाला कसं वाटलं हे सेशन, याबद्दल तुम्ही नक्कीच तुमचे कमेंट्स, यू कॅन कंटेक्ट. तुमचं कॉलेज कुठे आहे मैथिली मॅडम? मला हे मैथिली मॅडम कुठले आहेत तेच माहित नाही. अच्छा, रावेतचे आहेत का? मग जवळच आहेत. काय कधीही करता. आजच मला पोद्दार स्कूलने इन्व्हाइट केलं होतं. आजच मी सकाळी पोद्दार स्कूलमध्ये सेशन घेऊन आलो. आजचा माझा तसा बिग डे होता. म्हणून तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला जे आवडतं ना ते काम करण्याच्या फील्डकडे वळा. मग तुम्हाला काम केल्यासारखं वाटणार नाही. एन्जॉय कराल तुम्ही तुमच्या कामाला. डन. चलो. सो कोणाला प्रश्न आहेत का? इफ दर आर क्वेश्चन्स वी कॅन डिस्कस, ऑर एल्स एखाद दोन प्रश्न कुणाचे अनुभव असतील तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. ज्यांना निघायचंय, गडबड असेल तर निघू शकता. थांबायचंय, अनुभव ऐकायला थांबू शकता. मंडेला मला वाटतं, हा, ट्यूजडे वेनसडे थर्सडे संध्याकाळी 4 वाजता आपलं बॉडी रिसेट वर्कशॉप होतोय. शेवटचा बॉडी रिसेट वर्कशॉप इन मराठी लँग्वेज. आपण गणपती नंतर सगळं हिंदीमध्ये बरंच ट्रान्सफर करतोय. भरपूर सारे आपल्या ऍड कॅम्पेन तयार होतात ते. त्याची फी फक्त 299 आहे या बॅच साठी. अदरवाइज इट विल बी 999. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे टीमला कॉन्टॅक्ट करा. बॉडी रिसेट वर्कशॉप किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणाला करायला असेल, खूप छान वर्कशॉप आहे, त्यात पण खूप काही शिकाल तुम्ही. थँक्यू डॉक्टर मधुरा. डॉक्टर मधुरा यांचं कौतुक आहे, बिंग डॉक्टर, त्या वेळ काढून. सेशन चालू आहे माझं, 8 ते 10 सेशन असतं. संपत आलंय, झालं की फोन करतो. हा. येस. कोणाला विचारायचंय काय, बोलायचंय, सांगायचंय, विचारायचं? ओके, थँक्यू.
थँक्यू सो मच. हा, हॅलो. अनम्यूट. येस मैथिली मॅडम बोला. हा सर, मला सेशन बद्दल बोलायचंय. हा खरंच हा खूपच छान सेशन होतं, इन्फॉर्मेटिव्ह होतं, युजफुल होतं. आणि तुमच्या सेशनच्या वेळेस ना ते कोरिलेट होत होतं. थोडक्यात आता योगा करतो, म्हणजे मी योगा करते, त्याच्यामुळे मला ते जाणवत होतं की योगा केल्यानंतर किती छान वाटतं, किंवा एक जे मला त्यावेळेस माहिती नव्हतं की हे असं काहीतरी होत असतं, पण छान अच्छा. वाटत होतं हे. म्हणजे प्रत्येक हार्मोनच्या तिथे मी रिलेट करत होते, ज्या ज्या गोष्टी मी करते तर त्या एक्सपिरियन्स करता आल्या मला या सेशन मध्ये. आणि खरंच खूप छान सेशन होतं. तर मग मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते, एनटीसी डिपार्टमेंट मध्ये. तर ग्रेट ग्रेट. आमच्या कॉलेजमध्ये फॅकल्टीज साठी म्हणजे सगळ्या फॅकल्टीज साठी अरेंज करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि मी सध्या तुमचं डिटॉक्स डाएट करतेय, तर मग मी मॅडमशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पुढचं सगळ्या गोष्टी ऑलरेडी करताय आमचं. वाव. हा, मी आजपासून स्टार्ट केलं ऍक्च्युली. वंदना साळुंखे मॅडमची मी रिलेटिव्ह आहे, त्यांच्याकडनं मला हे झालं, मग मी ते तुमचं करते. सरनेम काय? सरनेम काय? मैथिली अंधारे. अच्छा ठीक हम्म. आहे. काय झालं, आमच्याकडे पण मैथिली म्हणून आहेत ना, हा, म्हणून मैथिली शिंदे आहेत त्या. हा, मी बघितलं नाव मैथिली. त्यांचं. हा. ठीक आहे सर. त्यामुळे ते मला लक्षात नाही आलं ना. मला वाटलं आमची, आणि ते पूर्ण नाव ती पण लिहित नाही, म्हणजे ते कॉलेज गोईंग स्टुडंट आहे आमच्या टीम ओके मध्ये. मी ओके म्हणलं ओके. आमची मैथिली एवढं मोठं कमेंट का करते? चालेल चालेल. ओके सर, थँक्यू सो थँक्यू. मच. लवकरच करूयात मॅडम सेशन. येस येस. सर, येस सर. ओके. मॅडम आता पुढच्या वेळेस नक्कीच त्यांचा 5 दिवसाचा डेटॉक्सचा अनुभव पण शेअर करतील. अजून कोणाला बोलायचंय, काही विचारायचंय, सांगायचंय? देशपांडे मॅडमला काय बोलायचं? येस देशपांडे मॅडम. नाही, छान झालं. मूड कसा हे होतो हे कळालं. चेंज येस. होतो एकदमच मूड. आपण म्हणतो ना मूड स्विंग होतात, तुमचे मूड स्विंग पण थांबतील या गोष्टी फॉर्म्युला वापरा. सगळं थांबतं, कारण रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आलं ना आता. हे काय झालंय माहितीये का, आपल्या डोक्यात भरवलंय की कोणी पर्सनल घेऊ नका, बट होतात हॉर्मोन इम्बॅलन्स होतात, पण हॉर्मोन बॅलन्सही होतात जर इम्बॅलन्स होत असतील तर. कारण बऱ्याचदा काय होतं, काही फिमेल्स म्हणतात नाही माझं मेनोपॉज चाललंय मग होतंय. ठीक आहे ना, मी मध्ये खोटं नाहीये ते, बिलकुल म्हणजे ते पण खरंय, बट त्याच्यावर सोल्युशन आहे. तुम्ही कदाचित योग्य व्यक्तीपर्यंत आला नाहीयेत अजून, जो तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. येस. चलो, सो थँक यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. अँड आपण भेटूयात मंडेला. एक इंट्रोडक्टरी वेबिनार काही टाईप आहे एक नवीन, आणि ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे संध्याकाळी 4 ते 5:30 आहे. सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोण आहे, मला वाटतं इथं बरेचसे लोक आहेत ऑलरेडी त्या ग्रुपचा पार्ट, मेक युअर बॉडी यंग अगेन, तो लास्ट बॅच आहे मराठी मधले. सो नक्की जॉईन करा. ओके, थँक्यू. भेटूयात लवकर. बाय.